हॅलो फ्रेंड्स. सो आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. हा वन शॉट व्हिडिओ आहे ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण चॅप्टर एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पण तुम्हाला जर हा पूर्ण चॅप्टर एकाच व्हिडिओमध्ये पाहायचा नसेल तर मी पार्ट वाईज व्हिडिओज देखील अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतीलच. सो लेट अस स्टार्ट. आपल्या लेसनचं नाव आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. सो व्हॉट इज मीन बाय ग्रीन एनर्जी ते तुम्हाला याच चॅप्टरमध्ये पाहायला मिळेल, पण त्याआधी आपण एनर्जी म्हणजे काय ते पाहूया. सो व्हॉट इज एनर्जी. आता या ठिकाणी तुम्हाला कॅन यू रिकॉलमध्ये काही प्रश्न आहेत की व्हॉट इज एनर्जी. सो कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी, म्हणजे काम करण्याची क्षमता, यालाच आपण एनर्जी असं म्हणतो. व्हॉट आर डिफरंट टाईप्स ऑफ एनर्जी. एनर्जीचे कोणते कोणते वेगवेगळे प्रकार आहेत. तर एनर्जीचे 2 मेन टाईप्स आहेत. देर आर 2 मेन टाईप्स ऑफ एनर्जी. फर्स्ट आहे कायनेटिक एनर्जी, नेक्स्ट आहे पोटेन्शियल एनर्जी. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट काहीतरी करत असतो, म्हणजे सपोज की एक बॉल आहे, तो ए पॉईंट करून बी पॉईंटकडे जातो आहे, तर त्याच्यामध्ये जी एनर्जी असणार आहे दॅट इज कायनेटिक एनर्जी. पण सपोज की एक म्हणजे डॅम आहे, म्हणजेच धरण आहे, आणि धरणामध्ये पाणी आहे, ते पाणी हलत नाही आहे किंवा काहीच करत नाही, ते पाणी एकदम स्थिर आहे, तर त्यामध्ये कोणती एनर्जी असणार आहे? पोटेन्शियल एनर्जी. सो एनर्जीचे हेच 2 मेन टाईप्स आहेत. एक आहे कायनेटिक एनर्जी, एक आहे पोटेन्शियल एनर्जी. व्हॉट आर डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. सो एनर्जीचे कोणते कोणते वेगवेगळे फॉर्म्स आहेत. फॉर्म्स आणि टाईप्स याच्यामध्ये फरक आहे. फॉर्म्स म्हणजे काय, तर आपण जे म्हणतो की आता आपण आपल्या घरामध्ये बसलेलो आहोत किंवा तुम्ही जिथे कुठे असाल तिथे, तर तुमच्याकडे वरती आजूबाजूला कुठेतरी ट्यूबलाईट असेल. सो ट्यूबलाईट म्हणजे त्याच्यामधून आपल्याला कोणती एनर्जी मिळणार आहे? लाईट एनर्जी. सो लाईट एनर्जी हे काय आहे? फॉर्म ऑफ दी एनर्जी. एनर्जीचं फॉर्म आहे. मग सोबतच फॅन चालू असेल तर त्याच्यामध्ये आहे इलेक्ट्रिकल एनर्जी, त्याच्यानंतर लाईट एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे, मॅग्नेटिक एनर्जी आहे किंवा केमिकल एनर्जी आहे. तर हे सगळे जे काही एनर्जी आहेत, साऊंड एनर्जी असेल, तर हे सगळे जे काही एनर्जी आहेत हे कोणत्या प्रकारचे आहेत? फॉर्म्स ऑफ एनर्जी. नेक्स्ट आहे की आता आपल्याला चॅप्टरमध्ये काय काय पाहायचं आहे. पहिल्यांदा आहे यूज ऑफ व्हेरियस एनर्जी सोर्सेस, म्हणजे प्रत्येक एनर्जीचे सोर्स वेगवेगळे असतात. जसं की तुम्ही आजकाल बऱ्याचदा ऐकता की सोलार पॅनल्स बसवले जातात. जे काही रोड्स आहेत, खूप मोठे मोठे रोड्स वगैरे आहेत, हायवे वगैरे, तर त्याच्यामध्ये ते जे स्ट्रीट लाईट असतात, तर स्ट्रीट लाईटवरती सोलार पॅनल्स बसवले जातात. मग हे सोलार पॅनल्स काय करतात, तर सनचे जे पण रेडिएशन्स आहेत तर ते ॲब्झॉर्ब करतात आणि त्यापासून इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करतात, आणि त्या इलेक्ट्रिकल एनर्जीवरती ते सगळे स्ट्रीट लाईट्स चालू असतात. सो या ठिकाणी सोर्स ऑफ एनर्जी काय झालं? सन, कारण सनकडून मिळणाऱ्या रेडिएशन्समुळे ती एनर्जी तयार झालेली आहे. सो या ठिकाणी सोर्स ऑफ एनर्जी झालं सन. तर अशाच पद्धतीने अनेक प्रकारचे वेगवेगळे सोर्सेस आहेत जे की आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट आहे जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. सो इलेक्ट्रिकल एनर्जी कशा पद्धतीने जनरेट केली जाते, त्याचे काही स्टेप्स आहेत, काही मेथड्स आहेत, ते आपण बघणार आहोत. प्रोसेस ऑफ जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी, यामध्ये पण आपण तेच पाहणार आहोत की इलेक्ट्रिकल एनर्जी कशी जनरेट केली जाते, आणि एन्व्हायरमेंट, आणि त्याचा एन्व्हायरमेंटशी कसा संबंध आहे. मग एन्व्हायरमेंटशी निगडीत काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही डिसएडव्हान्टेजेस आहेत, हे सगळं काही आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. आपण कॅन यू रिकॉलमधले हे 3 प्रश्न पाहिलेले आहेत. आता आपण पाहतोय एनर्जी अँड यूज ऑफ एनर्जी. इन मॉडर्न सिव्हिलायझेशन, म्हणजे आजच्या या काही मॉडर्न युगामध्ये, एनर्जी हॅज बिकम अ प्रायमरी नीड अलॉंग विथ फूड, क्लोथ अँड शेल्टर. म्हणजे आधी काय होतं, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये की आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या 3 मूलभूत गरजा होत्या. पण आजच्या या काळामध्ये, आजच्या या मॉडर्न युगामध्ये सोबतच काय आलेली आहे? एनर्जी. आणि ती एनर्जी कशामार्फत आहे, म्हणजे कशाकडून आपल्याला मिळते, कशी मिळते, ते सगळं आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. वी नीड एनर्जी इन डिफरंट फॉर्म्स फॉर डायव्हर्स टाईप्स ऑफ वर्क्स. आपल्याला एनर्जी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये मिळते. म्हणजे जसं की आपल्याला जर मोबाईल चार्ज करायचं असेल, आपण इलेक्ट्रिकल एनर्जी वापरतो. आपल्याला जर पाणी गरम करायचं असेल, आपण हीट एनर्जी वापरतो. ओके. सो प्रत्येक कामासाठी एनर्जी वेगवेगळ्या प्रकारामध्ये असते, वेगवेगळ्या रूपामध्ये असते. The energy that we need may be in form of mechanical energy, chemical energy, sound energy, light energy or heat energy. आता आपल्याला ज्या काही प्रकारच्या एनर्जी लागतात त्या एकतर मेकॅनिकल असू शकतात, केमिकल असेल, साऊंड असेल, लाईट असेल, हीट असेल, कोणत्याही प्रकारामध्ये एनर्जी असू शकते. सो हाऊ डू वी गेट दिस डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. मग आपल्याला अशा प्रकारे वेगवेगळ्या फॉर्म्सची एनर्जी कशी काय मिळते, तर आपल्याला एक रूल माहिती आहे. कोणता रूल? कोणता लॉ? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजेच काय, एकतर आपण एनर्जी क्रिएट करू शकत नाही, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, किंवा आपण एनर्जी डिस्ट्रॉयही करू शकत नाही, किंवा आपण म्हणजे एनर्जी क्रिएट करू शकत नाही, आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही. मग एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कशी काय तयार होते, तर एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जाते. म्हणजेच काय होतं,
आता सपोज की ट्यूबलाईट सुरू आहे, ट्यूबलाईट कशावरती सुरू आहे, लाईट गेली की ट्यूबलाईट चालते का, नाही चालत. का नाही चालत, तर ट्यूबलाईटला चालू राहण्यासाठी इलेक्ट्रिकल एनर्जी आवश्यक असते. सो इलेक्ट्रिकल एनर्जीमुळे ट्यूबलाईट चालते. ट्यूबलाईट पेटल्यानंतर आपल्याला काय दिसते, लाईट. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी कशामध्ये ट्रान्सफॉर्म झाली, लाईट एनर्जीमध्ये. तर अशाच पद्धतीने एनर्जी फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्म होते. आपण एनर्जी क्रिएट करू शकत नाही आणि आपण ही एनर्जी डिस्ट्रॉयही करू शकत नाही. सो नेक्स्ट आहे की मेक अ टेबल बेस्ड ऑन फॉर्म्स ऑफ एनर्जी अँड करस्पॉन्डिंग डिव्हायसेस. आता तुमचा मोबाईल घ्या, तुमचा अगदी घनिष्ठ मित्र, तर त्याला चार्ज करण्यासाठी कोणती एनर्जी लागते, इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे तो कोणत्या एनर्जीवर चालतो, इलेक्ट्रिकल एनर्जी. तुमच्या डोक्यावर फिरणारा फॅन घ्या, फॅनला चालण्यासाठी कोणती एनर्जी आवश्यक असते, मेकॅनिकल म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी, आणि फॅनच्या आतमध्ये जे काही सगळ्या मशिनरीज आहेत ते मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे दोन प्रकारच्या एनर्जीज आहेत. तर अशा प्रकारे तुमच्या आजूबाजूला अनेक वस्तू असेल, त्या सगळ्यांमध्ये कोणती कोणती एनर्जी आवश्यक आहे ते पहा आणि त्याचा एक टेबल तयार करा. सो नेक्स्ट हा तुमच्यासाठी छोटा असा होमवर्क. वी नो दॅट एनर्जी कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. आपल्याला हे माहिती आहे की एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते. डिफरंट सोर्सेस ऑफ एनर्जी आर यूज्ड टू द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी नेसेसरी फॉर अस. म्हणजे प्रत्येक जी पण आपण एनर्जी वापरतो ती एनर्जी तयार करण्यासाठी प्रत्येक एनर्जीचा सोर्स वेगळा असतो. सोर्स म्हणजे काय, ती एनर्जी आपल्याला कशातून मिळते, त्याचा मेन सोर्स काय आहे. जसं की सोलार एनर्जी आपल्याला सनपासून मिळते, मेन सोर्स काय झाला, सन. तर अशाच पद्धतीने वेगवेगळ्या फॉर्मच्या एनर्जी तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोर्स आवश्यक असतात. इन प्रिव्हियस स्टँडर्ड्स वी हॅव लर्न्ड अबाउट एनर्जी, सोर्सेस ऑफ एनर्जी अँड व्हेरियस कॉन्सेप्ट्स रिलेटेड टू देम. लास्ट स्टँडर्डमध्ये आपण एनर्जी म्हणजे काय ते पाहिलेलं आहे, एनर्जीचे सोर्सेस काय आहेत आणि त्याच्याशी निगडीत जे पण इतर कॉन्सेप्ट्स आहेत तर त्या आपण लास्ट स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे. So here we will learn about various sources that are now used for generation of electrical energy, the methods that are used for this, the scientific principles that are used there, and the advantages and disadvantages of these methods, and also what is meant by green energy. सो आता आपण या चॅप्टरमध्ये काय पाहणार आहोत की इलेक्ट्रिकल एनर्जी कशी जनरेट केली जाते, त्यासाठी कोणत्या कोणत्या मेथड्स वापरल्या जातात, इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करण्याची प्रोसेस कोणत्या प्रिन्सिपल्सवरती आधारलेली आहे, त्याचे कोणते डिसएडव्हांटेजेस आहेत, कोणते ॲडव्हांटेजेस आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॉट इज मीन बाय ग्रीन एनर्जी. हे सगळं काही आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. आता आपला चॅप्टर स्टार्ट होतोय, पण त्याआधी आणखी दोन प्रश्न. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे की व्हेअर डू वी यूज इलेक्ट्रिकल एनर्जी इन अवर डे टू डे लाईफ. इलेक्ट्रिकल एनर्जी आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये कुठे वापरतो. मग असे जे आपण एक्झाम्पल्स घेतले होते मेक अ टेबलमध्ये, तेच तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. मोबाईल चार्ज करण्यासाठी असेल किंवा फॅन चालवण्यासाठी असेल म्हणजे चालण्यासाठी असेल किंवा ट्यूबलाईट चालण्यासाठी असेल, पाणी गरम करणं वगैरे वगैरे वगैरे, हे सगळे एक्झाम्पल्स तुम्ही लिहू शकता. हाऊ इलेक्ट्रिक एनर्जी इज प्रोड्यूस्ड. आणि मग ही जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती कशी प्रोड्यूस होते, तर त्याचाच टॉपिक खाली आहे जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. यामध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेलच. सो फर्स्ट आहे most of the electrical power plants are based on the principle of electromagnetic induction invented by Michael Faraday. मायकेल फॅराडे एक सायंटिस्ट होते ज्यांनी प्रिन्सिपल इन्व्हेंट केलेला आहे, म्हणजे प्रिन्सिपलचा शोध लावलेला आहे. तो प्रिन्सिपल असा आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, जो की आपण सायन्स पार्ट 1मध्ये लेसन नंबर 4मध्ये पाहिलेला आहे. आता आपण तोच ह्याच्यामध्ये पुन्हा रिवाईज करणार आहोत. सो अकॉर्डिंग टू धिस प्रिन्सिपल म्हणजे मायकेल फॅराडे यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा प्रिन्सिपल इन्व्हेंट केला होता. आणि या प्रिन्सिपलनुसार whenever magnetic field around a conductor changes, a potential difference is generated across the conductor. म्हणजेच काय, हा प्रिन्सिपल छोटासा आहे, फक्त आपण एकदा समजून घेऊया मग तुम्हाला तो क्लिअरली समजेल. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल व्हेनेवर मॅग्नेटिक फील्ड अराउंड अ कंडक्टर, सपोज की हा कंडक्टर आहे. ओके, सपोज की हा काय आहे, कंडक्टर आहे आणि इथे एक मॅग्नेट आहे. मॅग्नेटला कोणते कोणते पोल असतात, नॉर्थ पोल असतात, साऊथ पोल असतात. सो या मॅग्नेटला काय असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. अर्थातच मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटच्या भोवती असणार. सो ते आपण अशा पद्धतीने दाखवतो. सो आता हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते या कंडक्टरच्या भोवती आहे. मग जेव्हा हे मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल, आता मॅग्नेटिक फील्ड चेंज कधी होणार, एकतर आपण जेव्हा मॅग्नेट हलवू तेव्हा चेंज होणार, किंवा एकतर आपण जेव्हा कंडक्टर हलवू, कंडक्टर जर आपण पुढे मागे केलं तर ते मॅग्नेटिक फील्डमध्ये, आता हे पूर्ण मॅग्नेटिक फील्ड आहे, मी एवढं दाखवलं नाही आहे, पण ते पूर्ण मॅग्नेटिक फील्ड आहे जेवढी त्या मॅग्नेटची कॅपॅसिटी असेल तेवढं. आता हे मॅग्नेटिक फील्ड कधी चेंज होणार, एकतर हा मॅग्नेट आपण हलवू तेव्हा किंवा एकतर हा कंडक्टर आपण हलवू तेव्हा. म्हणजे दोन पद्धतीने हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे तर ते चेंज होऊ शकतं. ॲग्री. ओके. सो जेव्हा आपण हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते चेंज होईल तेव्हा काय होणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स इज जनरेटेड अक्रॉस दी कंडक्टर. मग हा जो कंडक्टर आहे याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होणार आहे.
आणि पोटेन्शियल डिफरन्स जेव्हा जनरेट होतो तेव्हा अर्थातच इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होते. हे आपण शिकलेलो आहोत चॅप्टर नंबर 4मध्ये पार्ट 1च्या. ओके, किंवा आपण लास्ट स्टँडर्डला पण शिकलेलो आहोत. सो आता हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे तर ते बदलण्याचे 2 उपाय आहेत. कोणते कोणते उपाय आहेत ते आपण पाहूया. आता मी जे सांगितले तेच उपाय आहेत, फक्त इंग्लिशमधून आहेत. सो द फील्ड अराउंड अ कंडक्टर कॅन बी चेंज्ड इन 2 वेज. आता हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे कंडक्टरच्या भोवती असणारं तर ते 2 पद्धतीने बदललं जाऊ शकतं. इफ अ कंडक्टर इज स्टेशनरी, म्हणजे हे जे कंडक्टर आहे तर हे कंडक्टर कसं आहे, स्टेशनरी आहे, म्हणजे कंडक्टर हलवायचं नाही आहे, स्टेशनरी म्हणजे स्थिर आहे. आणि दुसरं असं की मॅग्नेट इज रोटेटिंग, आणि हे जे मॅग्नेट आहे तर ते हलवायचं, म्हणजे कंडक्टरला स्थिर ठेवायचं आणि मॅग्नेट हलवायचं. तर जेव्हा आपण मॅग्नेट हलवणार ऑब्वियसली मॅग्नेटिक फील्ड पण हलणार, म्हणजेच या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड हलतंय. ओके, आता दुसरं असं आहे, सेकंड असं आहे, नेक्स्ट त्याच्यानंतर आहे की जर आता मॅग्नेट आपण फिरवलं तर मॅग्नेटिक फील्ड हलणार आणि द फील्ड अराउंड द कंडक्टर चेंजेस. और इफ अ मॅग्नेट इज स्टेशनरी, आणि जर या मॅग्नेटला स्टेशनरी ठेवलं आणि हा कंडक्टर जर हलवला तर कंडक्टर इकडे येणार, परत तिकडे जाणार, म्हणजे त्याचं मॅग्नेटिक फील्ड काय होणार, मॅग्नेटिक फील्ड ह्याचं इथे स्टेबल आहे, पण कंडक्टर फिरल्यामुळे त्याला हे मॅग्नेटिक फील्ड पण हलताना दिसणार, म्हणजे हलताना वाटणार, फील होणार, आणि त्याच्यामुळेच काय होणार, पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होणार आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. सो अशा पद्धतीने 2 मेथडनी आपण पोटेन्शियल डिफरन्स जे आहे तर ते चेंज करू शकतो, आणि पोटेन्शियल डिफरन्स चेंज किंवा जनरेट झाल्यामुळे इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते. सो हे झाले 2 मेथड्स. थर्स इन बोथ दिस केसेस अ पोटेन्शियल डिफरन्स इज क्रिएटेड अक्रॉस दी कंडक्टर. मग या दोन्ही केसेसमध्ये काय होते की कंडक्टरच्या भोवती पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतोय. आपल्याला काय करायचं आहे, कंडक्टरच्या भोवती पोटेन्शियल डिफरन्स जनरेट करायचं आहे. मग मॅग्नेट हलवू दे नाहीतर ते कंडक्टर हलवू दे, आपल्याला काय करायचं आहे, फक्त पोटेन्शियल डिफरन्स जनरेट झाला पाहिजे. पण पोटेन्शियल डिफरन्स कधी जनरेट होईल, जेव्हा मॅग्नेटिक फील्डमध्ये चेंजेस होतील तेव्हा. ओके, सो नेक्स्ट आहे की द इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग मशीन बेस्ड ऑन धिस प्रिन्सिपल इज कॉल्ड इलेक्ट्रिक जनरेटर. मग हा जो प्रिन्सिपल आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, या प्रिन्सिपलवरती जे इलेक्ट्रिकल पॉवर जनरेट करणारे म्हणजेच इलेक्ट्रिसिटी जनरेट करणारे जे पण मशीन्स या प्रिन्सिपलवर चालतात त्या सगळ्यांना इलेक्ट्रिक जनरेटर असं म्हटलं जातं. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट. मग आता हे जे जनरेटर्स आहेत तर ते कसे चालतात किंवा त्याच्यामध्ये कोणते कोणते पार्ट्स आहेत ते आता आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट आपण पाहणार आहोत टर्बाईन. टर्बाईन म्हणजे काय बघूया आपण. सच लार्ज जनरेटर्स आर यूज्ड इन कमर्शियल पॉवर प्लांट्स. मग हे जे काही मोठे मोठे जनरेटर असतात, जनरेटर म्हणजे काय, एक असं डिव्हाइस की जे इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करतं. कोणत्या प्रिन्सिपलवर बेस आहे, मायकेल फॅराडे यांनी इन्व्हेंट केलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या प्रिन्सिपलवरती बेस्ड आहे आणि ते इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करतं. याला आपण इलेक्ट्रिसिटी जनरेटर असं म्हणतो. सो हे जे जनरेटर्स आहेत तर ते कमर्शियल पॉवर प्लांट, कमर्शियल म्हणजे काय, जे मोठमोठ्या इंडस्ट्रीज असतात किंवा ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी ॲक्च्युअल जनरेट केली जाते तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरले जातात. टर्बाईन इज यूज्ड टू रोटेट द मॅग्नेट इन द जनरेटर. आता यामध्ये काय होतं, आपण पाहिलं एकतर कंडक्टरला हलवायचं आहे किंवा मॅग्नेटला हलवायचं आहे. मग आता या जनरेटर्समध्ये मॅग्नेटला हलवलं जातं, पण ते मॅग्नेटला काय आपण हाताने हलवत बसणार तर नाही. तर मॅग्नेटला हलवण्यासाठी टर्बाईन नावाचं एक इन्स्ट्रुमेंट, एक डिव्हाइस वापरलं जातं. आता हे टर्बाईन दिसतं कसं, तर इथे पहा त्याचा फोटो आहे. टर्बाईन कसं दिसतं ते तुम्हाला कळलं असेल. हा जो आहे गोल्डन कलर किंवा ब्राऊन कलर, तर ह्याला आपण म्हणतो टर्बाईन. आता हे स्टीम टर्बाईन आहे. मग दरवेळी स्टीम टर्बाईन असतं का, तर नाही. ज्याप्रमाणे एनर्जी सोर्स असेल त्याप्रमाणे काय असतं, टर्बाईन असतं. कारण ज्याप्रमाणे एनर्जी सोर्स असेल त्याप्रमाणे इथे स्टीम असणार किंवा कधी वॉटर असेल किंवा कधी काही असेल, तर त्याप्रमाणे टर्बाईनचे स्ट्रक्चर बदलत जातं. आता हे स्टीम टर्बाईन असं दिसतं, दुसरे बाकीचे टर्बाईन वेगळ्या पद्धतीने दिसतात. सो नेक्स्ट आहे आफ्टर दॅट टर्बाईन हॅज ब्लेड्स. टर्बाईनला पहा या ठिकाणी खूप सारे हात आहेत, म्हणजेच काय ब्लेड्स आहेत. ओके, सो हे जे टर्बाईन आहे ते फिरतं, जसं आता हे पेज फिरलं ना असं हे ते फिरतं गोल गोल. सो हे टर्बाईन नेहमी फिरत असतं आणि हे टर्बाईन जेव्हा फिरतं तेव्हा टर्बाईनला अटॅच असणारं मॅग्नेट पण टर्बाईन बरोबर फिरतं. सो नेक्स्ट आहे वेन अ फ्लो ऑफ लिक्विड ऑर गॅस इज डायरेक्टेड ऑन द ब्लेड ऑफ अ टर्बाईन इट रोटेट्स. आता या ठिकाणी आपल्याला काय दाखवलेलं आहे की स्टीम आहे. आता स्टीम याच्यावर पडणार, हे ब्लेड खाली जाणार, दुसरा ब्लेड इथे येणार, स्टीम याच्यावर पडणार, हे ब्लेड खाली जाणार, दुसरा ब्लेड इथे येणार, म्हणजे हे काय होणार, फिरत राहणार. ओके, जसं की तुम्ही जर पाहिलं तर जेव्हा लाईट जाते तेव्हा फॅन बंद असतो. तुम्ही जर फॅनच्या एका पातीला हलवलं तर ती पात पुढे जाते, दुसरी पात येते. त्या फॅनच्या पातीला हलवलं की ती पात पुढे जाते, दुसरी पात येते. म्हणजे आपण हाताने ज्याप्रमाणे पंखा फिरवतो, म्हणजे कधी ट्राय केलं असेल तर असं चालू असताना ट्राय करायला जाऊ नका, बोट तुटून हातात येईल. तर जेव्हा लाईट गेलेली असते तेव्हा सांगते,
तर त्याच पद्धतीने या ठिकाणी हे जे टर्बाईन आहे तर ते फिरतं. या ठिकाणी जेव्हा स्टीम पडेल तेव्हा ते खाली, इथे स्टीम पडेल तेव्हा ते खाली, असं ते टर्बाईन फिरत असतं. म्हणजे टर्बाईन कशाने फिरतं, ते जे सोर्स आहे, सोर्स ऑफ एनर्जी आहे, तर त्यामुळे टर्बाईन फिरतं. सो एकतर या ठिकाणी लिक्विड असेल किंवा गॅस असेल. सो आता आपल्याला या ठिकाणी गॅस म्हणजे स्टीम टर्बाईन दाखवलेला आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता हे फिरते पण कधी फिरेल. आता जर स्टीम नुसतीच ठेवली असेल तर ते फिरेल का, नाही. त्या स्टीममध्ये कायनेटिक एनर्जी पाहिजे. म्हणजे जर स्टीममध्ये कायनेटिक एनर्जी असेल तर ती कायनेटिक एनर्जी स्टीम कोणामध्ये ट्रान्सफर करेल, टर्बाईनमध्ये, आणि मग ते टर्बाईन फिरेल. सो द टर्बाईन इज कनेक्टेड टू इलेक्ट्रिकल जनरेटर. आता हे टर्बाईन जे आहे तर ते जनरेटरला कनेक्टेड असतं. आता जनरेटर काय आहे की जे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतं. म्हणजेच हे जे टर्बाईन आहे, या ठिकाणी अजून एक डायग्राम आहे त्यामध्ये तुम्हाला क्लिअरली समजेल. सो हे जे या ठिकाणी टर्बाईन आहे तर ते टर्बाईन कोणाला कनेक्ट असतं, आतमध्ये असणाऱ्या मॅग्नेटला. ओके, मग टर्बाईन मॅग्नेटला रोटेट करतं. या मॅग्नेटमुळे या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते. ओके, म्हणजेच काय होतं, टर्बाईनमुळे इलेक्ट्रिकल जनरेटर पण फिरतं. आणि थस द मॅग्नेट इन द जनरेटर स्टार्ट्स रोटेटिंग अँड दी इलेक्ट्रिक एनर्जी इज प्रोड्यूस्ड. सिम्पल. मग टर्बाईनमुळे काय होतं, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. कशी होते, तर टर्बाईनमुळे जनरेटरमध्ये जे पण मॅग्नेट आहे तर ते फिरतं, आणि मॅग्नेट फिरलं की पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तर तो चेंज होणार, मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार, आणि त्यामुळे जनरेटरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होणार. सो आता हा जो मायकल फॅराडेचा प्रिन्सिपल आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा, तर तो आपल्याला डायग्राममध्ये दाखवला आहे. आणि हा खूप महत्त्वाचा आहे कारण ही डायग्राम विचारले जाऊ शकते, काढण्यासाठी नाही, नेमिंग करण्यासाठी. सो आता या ठिकाणी काय आहे, हा आहे मॅग्नेट. ओके, हे आहे कॉईल. कॉईल म्हणजेच काय आहे, कंडक्टर आहे. आणि या ठिकाणी आहे व्होल्टमीटर. त्याच्यानंतर या ठिकाणी आहे इंड्यूस्ड EMF म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, आणि या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी दाखवली जाते. सो आता या ठिकाणी हा जो रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे आता या ठिकाणी हे जेव्हा फिरणार तेव्हा या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड पण फिरणार, म्हणजेच काय चेंज होत राहणार, आणि त्याच्यामुळे या कॉईलवरती जे आहे तर ते मॅग्नेटिक फील्ड या कॉईलच्या शेजारी असणारी चेंज होणार, म्हणजेच या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होणार. मग तो मोजण्याचं काम किंवा ते कमी जास्त करण्याचं काम, त्याची फ्रिक्वेन्सी दाखवण्याचं काम या ठिकाणी चालतं. ओके, सो हे आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. स्टीम टर्बाईन्स पण नेमिंगसाठी वगैरे येऊ शकतं, किंवा ह्याच्यावरती आधारित क्वेश्चन की हे कोणतं टर्बाईन आहे, कुठे वापरतात, किंवा याचं काम काय आहे, असं काहीतरी विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे, दिस मेथड ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज फॉलोज. मग इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन जे आहे तर ते कशा पद्धतीने दाखवलं जातं, तर त्याची प्रोसेस खाली आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल त्याचा फ्लो चार्ट पण आहे जो महत्त्वाचा आहे, पण त्याआधी आपण जो पॅरेग्राफ आहे तर तो रीड करूया. Thus to generate electricity based on the principle of electromagnetic induction we need a generator. आणि त्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी कोणत्या प्रिन्सिपलवर बेस आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. वी नीड अ जनरेटर, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करण्यासाठी काय पाहिजे, जनरेटर पाहिजे. टू रोटेट द जनरेटर वी नीड अ टर्बाईन. आता हा जो जनरेटर आहे याला रोटेट करण्यासाठी काय पाहिजे, टर्बाईन पाहिजे. अँड टू ड्राईव्ह द टर्बाईन वी नीड अँड एनर्जी सोर्स. आणि आता या टर्बाईनला फिरवायला कोण पाहिजे, एनर्जी सोर्स पाहिजे. म्हणजेच एकतर स्टीम पाहिजे किंवा वॉटर पाहिजे किंवा लिक्विड पाहिजे. ओके, म्हणजेच वॉटर पाहिजे. आता पहिल्यांदा काय आहे, वॉटर किंवा लिक्विड वॉटर किंवा स्टीम टर्बाईनला फिरवणार, मग टर्बाईन मॅग्नेटला फिरवणार, मग मॅग्नेट फिरल्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. ओके, सिम्पल. Based on which type of energy source is used to rotate a turbine, there are different types of power generating stations. मग आता कोणत्या प्रकारचा एनर्जी सोर्स वापरला जातो टर्बाईनला फिरवायला, यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे एनर्जी जनरेटिंग जनरेटर्स आहेत किंवा स्टेशन्स आहेत, पॉवर जनरेटिंग स्टेशन्स आहेत. आणि द डिझाईन ऑफ द टर्बाईन युज्ड इन डिफरंट टाइप्स ऑफ पॉवर स्टेशन्स इज ऑल्सो डिफरंट. आता या ठिकाणी मी आधी सांगितल्याप्रमाणे की स्टीम टर्बाईन असं आहे, पण लिक्विडवरती चालणारं टर्बाईन असं असेलच असं नाही, त्याचं स्ट्रक्चर वेगवेगळं असतं. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला एक फ्लो चार्ट पाहायला मिळतोय की पहिल्यांदा काय टाकलं जातं, प्रॉपर एनर्जी सोर्स टू रन द टर्बाईन. म्हणजे टर्बाईन चालण्यासाठी एक एनर्जी सोर्स पाहिजे, जसं की वरती काय आहे, स्टीम होतं. सो या ठिकाणी एनर्जी सोर्स पाहिजे, मग टर्बाईन फिरणार, मग त्याच्यामुळे जनरेटरमध्ये काय जनरेट होणार, इलेक्ट्रिकल एनर्जी. सो हा चार्ट महत्त्वाचा आहे. फक्त एवढंच घ्यायचं आहे की सोर्स म्हणजे पूर्ण लिहायचं हे, पण लक्षात ठेवताना फक्त सोर्स, टर्बाईन, जनरेटर, इलेक्ट्रिकल एनर्जी. नेक्स्ट आहे थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. थर्मल एनर्जी कशापासून मिळते, कोलपासून मिळते. कोल म्हणजे काय, कोळसा, काला कोयला. सो थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. मग आता कोळशापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट कशामध्ये होणार आहे, थर्मल पॉवर स्टेशनमध्ये. सो त्या थर्मल पॉवर स्टेशनचं वर्क आता आपण पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. इन धिस द टर्बाईन इज रोटेटेड युझिंग स्टीम. आता याच्यामध्ये टर्बाईन कशाने फिरवलं जातं, स्टीमच्या मदतीने. म्हणजेच याच्यामध्ये जे टर्बाईन असणार आहे ते कशासारखं असणार आहे, याच्यासारखं असणार आहे. ओके, सो आता ही स्टीम कशी तयार होते ते आपण पाहणार आहोत.
कारण थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये कोळसा वापरला जातो. सो कोळशामध्ये जी एनर्जी असते त्या एनर्जीच्या मदतीने स्टीम तयार केलं जातं. पण स्टीम तयार कसं केलं जातं तर पहा, वॉटर इज हीटेड इन अ बॉयलर. एक बॉयलर असतो. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला याचं स्ट्रक्चर पाहायला मिळेल की बॉयलर कसा असतो किंवा बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा असतात. ओके, हे पण आपण नंतर पाहणारच आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला प्रोसेस समजून घ्यायची आहे आणि मग आपण हे स्केमॅटिक डायग्राम पाहूया. सो वॉटर इज हीटेड इन अ बॉयलर. एक बॉयलर असतो आणि बॉयलरमध्ये पाणी हीट केलं जातं. वेन द थर्मल एनर्जी रिलीज्ड ड्यू टू बर्निंग ऑफ कोल. आता एका ठिकाणी कोल बर्न केलं जातं म्हणजेच कोळसा बर्न केला जातो. कोळसा बर्न केल्यानंतर त्यापासून आपल्याला थर्मल एनर्जी मिळणार आहे. थर्मल एनर्जी म्हणजे थोडक्यात काय आपल्याला हीट एनर्जी मिळणार आहे. ओके, सो हे जे हीट एनर्जी आहे तर जेव्हा आपण कोळसा बर्न करणार, जेव्हा आपण पाणी त्या बॉयलरमध्ये हीट करणार तर तेव्हा त्यापासून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्टीम मिळणार आहे. आणि ही स्टीम कशी असणार आहे, विथ व्हेरी हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. सो द एनर्जी इन द स्टीम ड्राइव्स द टर्बाईन. आता टर्बाईनला फिरण्यासाठी कोणत्या तरी एका एनर्जी सोर्सची आवश्यकता असते. ती एनर्जी कशामध्ये आहे, स्टीममध्ये आहे. त्यासोबतच स्टीमचं टेम्परेचर हाय आहे म्हणजे त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी जास्त असणार. कारण आपण हीट चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की जेव्हा एखाद्या पदार्थाचं टेम्परेचर खूप हाय असतं तर त्याच्यामधल्या मॉलिक्युल्सची कायनेटिक एनर्जी पण खूप हाय असते. सो त्याच्यामुळे स्टीममध्ये कायनेटिक एनर्जी खूप जास्त आहे आणि कायनेटिक एनर्जी जास्त असल्यामुळे स्टीम काय करणार आहे, टर्बाईनला फिरवणार आहे, रोटेट करणार आहे. So thus generated connected to the turbine rotates and electrical energy is produced. आता टर्बाईनला कोण कनेक्ट केलेलं आहे, जनरेटर. सो जर टर्बाईन फिरलं तर जनरेटर पण फिरणार आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होणार. सिम्पल बेसिक कॉन्सेप्ट या ठिकाणी आहे आणि याच्यावरतीच आधारित सगळं काही आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. ओके, प्रत्येक एनर्जी सोर्स किंवा प्रत्येक पॉवर स्टेशन याच्यावरतीच आधारलेलं आहे. नेक्स्ट आहे द स्टीम इज कन्वर्टेड बॅक इन टू वॉटर. आता त्या स्टीमने टर्बाईनला हलवलं म्हणजे फिरवलं, पण आता स्टीमचा काय उपयोग नाही आहे. मग त्या स्टीमचं काय केलं जातं, परत पाण्यामध्ये कन्वर्जन केलं जातं. ओके, सो स्टीम इज कन्वर्टेड बॅक इन टू वॉटर अँड वॉटर इज रिसर्क्युलेटेड इंटू द बॉयलर. म्हणजे तीच स्टीम पुन्हा पाण्यामध्ये कन्वर्ट केली जाते आणि पुन्हा ते पाणी बॉयलरमध्ये टाकलं जातं. परत त्या पाण्यापासून स्टीम मिळणार, परत ती स्टीम टर्बाईनला रोटेट करणार, परत रिटर्न ती स्टीम येणार बॉयलर म्हणजे कंडेन्सरमध्ये काय होतं, स्टीमचं कन्वर्जन वॉटरमध्ये होतं. सो कन्वर्जन वॉटरमध्ये होणार, परत ते पाणी बॉयलरमध्ये, परत स्टीम. सो ही सायकल चालू राहणार आहे. मग याच्यामध्ये काय होते, एकतर पाणी वेस्ट जात नाही आहे कारण ते स्टीम परत पाण्यामध्ये कन्वर्ट केल्यामुळे नवीन पाणी घ्यावं लागत नाही. सो देअरफॉर स्टीम म्हणजे पाणी कुठेही वेस्ट होत नाही आहे. ओके, सो दिस इज शोन इन द फॉलोइंग फ्लो चार्ट की फर्स्ट ऑफ ऑल फ्यूल वापरतात. फ्यूल काय आहे यामध्ये, कोळसा काय आहे याच्यामध्ये फ्यूल आहे. सो नेक्स्ट बॉयलर फॉर कन्वर्जन ऑफ वॉटर टू स्टीम. आता या ठिकाणी पाणी टाकणार आहेत बॉयलरमध्ये. पाणी जेव्हा बॉयलरवरती टाकणार तेव्हा पाणी उकळणार म्हणजे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार, स्टीममध्ये होणार. सो स्टीम टर्बाईन. मग हे स्टीम काय करणार, टर्बाईनला रोटेट करणार. त्याच्यामुळे काय रोटेट होणार, जनरेटर, आणि त्याच्यामध्ये काय प्रोड्यूस होणार, इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, सो आता हे जे स्टीम आहे तर ते स्टीम काय होतं, परत एकदा पाण्यामध्ये कन्वर्ट होतं. सो सिस्टम फॉर कन्वर्टिंग स्टीम बॅक टू वॉटर. सो ही स्टीम पुन्हा एकदा पाण्यामध्ये कन्वर्ट होते, परत ती बॉयलरमध्ये जाते आणि परत प्रोसेस रिपीट. ओके, सो आय होप की तुम्हाला हे प्रोसेस समजली असेल. नेक्स्ट आहे सिन्स थर्मल एनर्जी इज यूज्ड हिअर टू जनरेट इलेक्ट्रिकल एनर्जी सच पॉवर प्लांट आर कॉल्ड थर्मल पॉवर प्लांट. मग आता या पॉवर प्लांटला थर्मल पॉवर प्लांट का म्हटलं जातं, तर याच्यामध्ये स्टीम तयार करण्यासाठी काय वापरलेलं आहे, थर्मल एनर्जी वापरलेली आहे. त्याच्यामुळे याला आपण थर्मल पॉवर प्लांट असं म्हणतो. इन थर्मल पॉवर प्लांट द केमिकल एनर्जी इन द कोल इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी थ्रू सेव्हरल स्टेप्स. मग या पॉवर प्लांटमध्ये कोलमध्ये जी केमिकल एनर्जी आहे तर ती कन्वर्ट केली जाते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. सो या ठिकाणी एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन आहे की केमिकल एनर्जी इन कोल म्हणजे कोलमध्ये जी केमिकल एनर्जी आहे इज कन्वर्टेड इंटू थर्मल एनर्जी. जेव्हा तिला हीट दिली जाणार तर तेव्हा काय कन्वर्ट होणार, ती एनर्जी थर्मल एनर्जीमध्ये. ओके, सो नेक्स्ट आहे कायनेटिक एनर्जी इन स्टीम. आता थर्मल एनर्जीमुळे स्टीम तयार होणार आहे. स्टीममध्ये काय आहे, कायनेटिक एनर्जी आहे. सो ती कशामध्ये कन्वर्ट होणार, कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन फिरवण्यासाठी जी कायनेटिक एनर्जी आहे त्यामध्ये. आणि नेक्स्ट आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. आय होप की तुम्हाला समजलं असेल. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. पहिल्यांदा आहे कोल. ओके, आपला सोर्स काय आहे, कोल. कोलमध्ये काय आहे, केमिकल एनर्जी. तर कोल कशापासून बनलेला आहे, कार्बन प्लस हायड्रोजन प्लस ऑक्सिजन आणि बस एवढंच. सो कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन यापासून काय बनलेलं आहे, कोल बनलेला आहे. ओके, सो हे काय आहे, केमिकल बॉन्ड्स आहेत. म्हणजेच कोलमध्ये काय असणार आहे, केमिकल एनर्जी असणार आहे.
आता ही जी केमिकल एनर्जी आहे ती जेव्हा आपण कोलला हीट करणार, म्हणजे कोळसा जेव्हा आपण बर्न करणार, जाळणार, तर तेव्हा त्यापासून आपल्याला हीट एनर्जी मिळणार. म्हणजेच हीट एनर्जी म्हणजेच काय, थर्मल एनर्जी. ओके, हीट एनर्जी म्हणजे काय, जी थर्मल एनर्जी म्हणजे काय, जी हीट एनर्जी आपल्याला कोलपासून मिळते त्याला आपण थर्मल एनर्जी म्हणतो. ओके, सिंपल. सो हे जे थर्मल एनर्जी आहे, थर्मल एनर्जी काय करणार, स्टीम तयार करणार. स्टीममध्ये काय आहे, कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी इन स्टीम. आता स्टीममधली ही कायनेटिक एनर्जी काय करणार, कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन कशामध्ये ट्रान्सफॉर्म होणार, कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. म्हणजेच कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम, स्टीममध्ये असणाऱ्या कायनेटिक एनर्जीमुळे टर्बाईन रोटेट होणार. म्हणजे स्टीमची कायनेटिक एनर्जी कशामध्ये ट्रान्सफॉर्म झाली, टर्बाईनमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टर्बाईनमधली कायनेटिक एनर्जी कशामध्ये ट्रान्सफॉर्म झाली, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. ओके, आणि फायनली आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळालेली आहे कशापासून, केमिकल एनर्जीपासून. सो हे आहे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. हे सगळे काही जे फ्लो चार्ट्स आहेत तर ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी स्केमॅटिक डायग्राम दाखवलेला आहे, कशा पद्धतीने थर्मल एनर्जी प्रोड्यूस केली जाते. सो फ्रेंड्स, या ठिकाणी आपल्याला थर्मल पॉवर प्लांटचं स्केमॅटिक दाखवलेलं आहे. सो ते आता आपण स्टडी करूया त्याचा. पहिल्यांदा हे तर आपण बघणार आहोतच, पण त्याआधी आपल्याला एक पॅराग्राफ दिलेला आहे ज्यामध्ये याच्याबद्दल थिअरी आहे की ही प्रोसेस नेमकी कशी आहे. तर त्या आधी आपण रीड करूया जेणेकरून आपल्याला डायग्राम व्यवस्थित समजेल. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी काही क्वेश्चन्स आहेत. कोणते कोणते क्वेश्चन्स आहेत की इफ यू सी अ थर्मल पॉवर स्टेशन यू विल ऑब्झर्व 2 टाइप्स ऑफ टॉवर्स देअर. सो तुम्हाला या ठिकाणी 2 टाईपचे टॉवर्स पाहायला मिळतात. कोणते कोणते आहेत, फर्स्ट आहे स्टॅक, की ज्याच्यामधून जेव्हा कोल बर्न होणार तर त्याच्यामधून जे पण कार्बन डायऑक्साईड आहे, जे पण हायड्रोजन गॅस आहे तर ते सगळं याच्यातून रिलीज होणार एन्व्हायरमेंटमध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये. आणि दुसरं टॉवर आहे ते म्हणजे कूलिंग टॉवर. याच्यामध्ये काय होणार आहे, जे वेपर आहे तर ते रिटर्न जाणार आहे आणि ते कूल होणार आहे. म्हणजे वेपर जर कूल करणार आपण तर त्याचं कन्वर्जन पाण्यामध्ये होणार. सो पाण्यामध्ये कन्वर्जन होतं आणि रिटर्न ते पाणी येणार, परत स्टीम वगैरे वगैरे ती सगळी प्रोसेस. ओके, सो नेक्स्ट, if you observe the schematic of the thermal power station in figure 5.7 you will get the answer. Compare the schematic of the thermal power station with the block diagram above and you will understand how the boiler, turbine, generator and condenser are arranged in the power station. सो तुम्ही जर हे कंपेअर केलं ब्लॉक डायग्रामसोबत म्हणजेच फ्लोचार्टसोबत, त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की या ठिकाणी नेमकी कशी अरेंजमेंट असते. नेक्स्ट आहे की आफ्टर कंबशन ऑफ फ्यूल इन द बॉयलर. सो या ठिकाणी आता आपण डायग्राम पाहूया. तुमच्याकडे बुक असेलच, तुम्ही बुकमध्ये थिअरी पहा, मी पण बुकमध्ये पाहते आणि आपण याच्यावरती नेमकं स्ट्रक्चर कसं आहे ते पाहूया. सो या ठिकाणी आहे फ्यूल. ओके, सो हे जे फ्यूल आहे, फ्यूल म्हणजे काय आहे, कोल आहे. आता कोल बर्न होणार, कोल बर्न झाल्यानंतर काय होणार, थर्मल एनर्जी मिळणार आपल्याला. नेक्स्ट जे आहे या ठिकाणी बॉयलर दाखवलेलं आहे तुम्हाला. बॉयलरमध्ये काय होणार, पाणी बॉईल होणार. पाणी बॉईल झाल्यानंतर त्याचे कन्वर्जन वेपरमध्ये होणार. सो हे जे वेपर आहे तर ते इथून म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की हे जे वेपर आहे तर ते इथून जाणार आहे या टर्बाईनकडे. वेपर म्हणजेच काय, स्टीम. हे स्टीम कसं आहे, हाय टेम्परेचरचं आहे, हाय प्रेशरचं आहे. स्टीममध्ये गेल्यानंतर हे स्टीम काय होणार आहे, रोटेट होणार आहे. स्टीम रोटेट झाल्यामुळे या जनरेटरमध्ये काय होणार आहे, मी बेसिक आधी प्रोसेस सांगते मग या सगळ्यांचा वापर आपण बघणार आहोतच. सो मग जनरेटर रोटेट होणार आहे आणि त्यामधून जी एनर्जी प्रोड्यूस होणार आहे तर ते आपल्याला या ठिकाणी प्लस मायनसच्या फॉर्ममध्ये दाखवलेली आहे. मग ही एनर्जी जे पण इक्विपमेंट्स असतील तिथपर्यंत पोहोचवली जाणार आहे. ओके, ही झाली बेसिक स्ट्रक्चर. आता या ठिकाणी हे कोल बंद झाल्यानंतर त्याचं जे पण कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर निघणार असेल किंवा हायड्रोजन गॅस असेल किंवा सूट पार्टिकल्स असतील ते सगळे या स्टॅकमधून बाहेर पडणार आहेत ॲटमॉस्फिअरमध्ये. ओके, नेक्स्ट आहे आता या ठिकाणी टर्बाईन रोटेट झाल्यानंतर जे पण स्टीम आहे तर ते स्टीम रिटर्न आपल्याला त्याचं वॉटरमध्ये कन्वर्जन करायचं आहे. सो हे जे स्टीम आहे तर ते खाली येणार, खालून कंडेन्सरमध्ये जाणार. कंडेन्सरमध्ये या ठिकाणी ते स्टीम कूल होणार. स्टीम कूल झाल्यानंतर त्याचं कन्वर्जन वॉटरमध्ये होणार. सो ते रिटर्न पंप थ्रू येणार, परत तिथे जाणार, परत तिथे जाणार, परत तिथे जाणार आणि परत त्याचं स्टीम होणार, परत तिकडे जाणार. सो अशा पद्धतीने ही प्रोसेस चालू राहणार आहे. आता वेपर जेव्हा थंड होते म्हणजे स्टीम जेव्हा थंड होते तर थंड करण्यासाठी आपल्याला टेम्परेचर रिड्यूस करावं लागतं आहे. मग टेम्परेचर रिड्यूस करत असताना जी पण हॉट एअर आहे तर ती सगळी याच्यामधून एमिट होणार आहे. ओके, सो आय होप की तुम्हाला स्ट्रक्चर व्यवस्थित कळलं असेल. सो तेच खाली दिलेलं आहे ते आपण जस्ट आता रीड करूया. Once the turbine is rotated using the steam of high temperature and high pressure, steam temperature and pressure decreases. हा एक पॉईंट असा आहे की जेव्हा स्टीम याला रोटेट करणार म्हणजे टर्बाईनला रोटेट करणार. आता ऑब्वियसली रोटेट करत असताना स्टीममधलं हळूहळू कायनेटिक एनर्जी रिड्यूस होणार आहे, कमी होणार आहे, टेम्परेचर कमी होणार आहे. सो हळूहळू काय होतं, त्याचं स्टीममधलं टेम्परेचर असेल किंवा प्रेशर असेल किंवा कायनेटिक एनर्जी असेल तर ती कमी होते. आणि ढीस स्टीम इज कन्वर्टेड बॅक टू द वॉटर बाय taking out heat from it, that is by cooling it, and this is done in the condenser
यूजिंग वॉटर इन द कूलिंग टॉवर. सो सिम्पल, तीच प्रोसेस आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. नेक्स्ट आहे द वॉटर इन कूलिंग टॉवर इज सर्क्युलेटेड through the condenser and heat energy in the steam is given to the water and the steam condenses back to water and the heat absorbed by the water is then released to atmosphere through vapor and heated air through cooling tower. Although thermal energy generation किंवा thermal power generation is a major way of electricity generation today, it suffers from certain problem. आय होप की तुम्हाला प्रोसेस कळली असेल. मी एकदा रिपीट करते, जस्ट ज्यांना कळली असेल त्यांनी स्किप करा, ज्यांना नसेल कळली त्यांनी पुन्हा एकदा पाहू शकता. ओके, काय झालेलं आहे या ठिकाणी. आता मी इकडचं वाचून परत इकडे एक्सप्लेन करणं हे खूप मोठे होईल, त्यापेक्षा मी पुन्हा एकदा जशी मगाशी सांगितली होती त्याच पद्धतीने सांगते की या ठिकाणी कोल आहे, कोल बर्न होणार आहे. कोल बर्न झाल्यानंतर याच्यामधलं जे पण पार्टिकल्स आहेत तर ते या स्टॅक थ्रू एमिट होणार आहेत ॲटमॉस्फिअरमध्ये. आता कोल कशापासून बनलेलं असतं, कार्बन प्लस हायड्रोजन ऑक्सिजन. ओके, सो आता जेव्हा कोल बर्न होणार तेव्हा त्यापासून कार्बन डायऑक्साईड गॅस आणि हायड्रोजन गॅस आणि इतर जे पण सूट पार्टिकल्स असतील तर ते एमिट होणार आहेत बाय दी स्टॅक. ओके, स्टॅकमधून ते एमिट होणार आहेत. सो नेक्स्ट, आता हे एमिट झाल्यानंतर या ठिकाणी आता कोल जेव्हा बर्न होणार तेव्हा त्यामध्ये थर्मल एनर्जी प्रोड्यूस होणार. आता या थर्मल एनर्जीच्या सहाय्याने बॉयलरमध्ये जे पण पाणी आहे तर ते बॉईल होतं. पाणी बॉईल झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन स्टीममध्ये किंवा वेपरमध्ये होतं. सो ही जी स्टीम आहे तर ती या ठिकाणी तुम्हाला स्ट्रक्चर दाखवलेलं आहे ना, स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर. तर अशा पद्धतीने हे स्टीम जाणार आहे टर्बाईनमध्ये. स्टीम टर्बाईनमध्ये गेल्यानंतर टर्बाईन रोटेट होणार. टर्बाईन रोटेट झाल्यानंतर जनरेटर रोटेट होणार. ओके, जनरेटर रोटेट झालं की यामधून जसं तुम्हाला प्लस मायनस दाखवलेलं आहे तर यामधून एनर्जी काय होते, प्रोड्यूस होते, इलेक्ट्रिकल एनर्जी. आता या ठिकाणी जे स्टीम टर्बाईनला फिरवत होतं तर ते स्टीम त्याचे टेम्परेचर वगैरे सगळं काय तर रिड्यूस होणार आहे आणि ती स्टीम पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला एका कंटेनरमध्ये पाठवली जाणार आहे. आता ती कंडेन्स होणार आहे कूलिंग टॉवरमध्ये. कंडेन्सेशन म्हणजे काय, स्टीमचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होणार आहे आणि ते करण्यासाठी त्याच्यामधली हीट एनर्जी पूर्णतः काढून घेतली जाणार आहे आणि ती याच्यामधून बाहेर जाणार. हॉट एअर असेल किंवा वेपर असेल सगळं काय याच्यामधून बाहेर जाणार. सो नेक्स्ट आहे कूल झाल्यानंतर ते पंप थ्रू इकडे येतं, रिटर्न पंप थ्रू इकडे येणार आणि रिटर्न या ठिकाणी परत त्या बॉयलरमध्ये जाणार, परत त्याचं स्टीम होणार. सो आय होप की तुम्हाला प्रोसेस समजली आहे. जरी थर्मल पॉवर प्लांट मोठ्या प्रमाणात एनर्जी जनरेशनसाठी वापरत असले तरी देखील या पॉवर जनरेशनशी संबंधित अनेक प्रॉब्लेम्स आहेत. ते प्रॉब्लेम्स कोणते आहेत ते आता आपण पाहूया. फर्स्ट आहे की एअर पोल्युशन. आता मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा कोल बर्न होतं तेव्हा त्यामधून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन बाहेर पडतं, म्हणजेच काय होतं, एअर पोल्युशन. सो एअर पोल्युशन ड्यू टू बर्निंग ऑफ कोल रिझल्ट्स इन एमिशन ऑफ गॅसेस लाईक कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड अँड नायट्रोजन ऑक्साईड विच आर हार्मफुल टू अवर हेल्थ. आता जेव्हा कोल बर्न होणार तेव्हा त्यामधून कार्बन डायऑक्साईड गॅस काय म्हणतो आपण त्याला, एमिशन होणार कार्बन डायऑक्साईडचे किंवा बाहेर पडणार. सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड हे सगळे गॅसेस जे आहेत ते आपल्या बॉडीसाठी हार्मफुल आहेत. त्याच्यामुळे आपल्याला रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स होऊ शकतात, अस्थमा, दमा वगैरे एक्सेट्रा. नेक्स्ट आहे अलॉंग विथ द एमिशन ऑफ गॅसेस ड्यू टू बर्निंग ऑफ कोल सूट पार्टिकल्स. सूट पार्टिकल्स म्हणजे काय, काजळी. काजळी म्हणजे काय, आता सपोज की तुम्ही घरामध्ये अगरबत्ती लावत असतील किंवा दिवा लावत असतील देवासमोर वगैरे, किंवा तिथे जर तुम्हाला पाहायला नाही मिळाली काजळी तर जेव्हा लाईट जाते ना तेव्हा आपण मेणबत्ती लावतो. मेणबत्ती लावल्यानंतर ना मेणबत्तीमधून असं म्हणजे एक एमिशन होतं ना ब्लॅक कलरचं. जर तुम्ही मेणबत्तीकडे नीट पाहिलं असेल तर आधी थोडीशी येलो फ्लेम असते, मग ब्ल्यू फ्लेम असते आणि मग ब्लॅक फ्लेम असते. सो ती जी ब्लॅक फ्लेम असते त्याच्या अजून थोडंसं वरती आपण एक कागद जर ठेवला, व्हाईट पेपर जर ठेवला तर ते ब्लॅक फ्लेम त्याच्यावरती टच होतं आणि तिथे एक ब्लॅक कलरचा लेअर तयार होतो. सो तो ब्लॅक कलरचा लेअर जो असतो त्याला आपण काजळी म्हणतो. सो सेम टू सेम त्याच पद्धतीची काजळी या थर्मल पॉवर प्लांट्समधून देखील एमिट होते आणि ती काजळी ॲटमॉस्फिअरमध्ये पसरते. त्या काजळीमध्ये असणारे जे सूट पार्टिकल्स म्हणजे ते सूट पार्टिकल्स ते एक तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्बनचं प्रपोर्शन असतं आणि ते पूर्ण एन्व्हायरमेंटमध्ये पसरतात आणि आपण जेव्हा श्वास घेणार तेव्हा ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात आणि त्याच्यामुळे वेरियस हेल्थ प्रॉब्लेम्स, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स आपल्याला होतात. ओके, ह्याच्यामध्ये मग अस्थमा असेल किंवा जे पण रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स असतील फुफ्फुसांमध्ये वगैरे ते सगळं जाणं, मग श्वास घ्यायला त्रास होणं वगैरे वगैरे. सो हे सगळं याच्यामुळे होणार आहे. नेक्स्ट आहे द रिझर्वर्स ऑफ फ्यूल यूज्ड इन धिस मेथड दॅट इज कोल आर लिमिटेड. आता यामध्ये फ्यूल कोणतं वापरतात, कोल. सो कोल जे यामध्ये आपण वापरणार आहोत ते कसं आहे, लिमिटेड आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोल अवेलेबल आहे का, अजिबात नाही. कारण कोलचा लेअर तयार होण्यासाठी अप्रॉक्सिमेटली खूप सारे बिलियन वर्ष लागतात.
एक लेअर तयार होण्यासाठी. आणि आतापर्यंत जे कोल अर्थच्या क्रस्टमध्ये म्हणजे अर्थच्या गाभ्यामध्ये, पृथ्वीच्या गाभ्यामध्ये आहे तर ते लिमिटेड आहे. ते एकदा संपलं की परत आपल्याला कोल पाहायलासुद्धा मिळणार नाही आणि त्याच्यामुळे कोलचा साठा कसा आहे, लिमिटेड आहे. आता आपण ज्या स्पीडने थर्मल पॉवर प्लांट वापरतोय त्याच स्पीडने जर वापरत राहिलो तर अप्रॉक्सिमेटली 300 इयर्सच्या नंतर आपल्याला कोल काय असतं हे सुद्धा पाहायला मिळणार नाही. अर्थात तेव्हा आपण जिवंत नसू, आपल्या पुढची पिढी कुठली तरी असेल तर त्यांना कोल म्हणजे काय ते पण पाहायला मिळणार नाही. सो त्याच्यामुळे कोलचा साठा कसा आहे, लिमिटेड आहे. आणि त्याच्यामुळे फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये कोलच्या वापरावर काही लिमिटेशन्स येणार आहेत किंवा कोलच्या अवेलेबिलिटीवरती काही लिमिटेशन, काही मर्यादा येणार आहेत आणि मग एका ठराविक पिरियड नंतर आपण कोलवरती इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकणार नाही. ओके, सो हे होतं एव्हरीथिंग अबाउट कोल. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जी कशामध्ये असते, न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियस कशामध्ये असतं, ॲटममध्ये. सो म्हणजेच काय, या ठिकाणी ॲटम्सच्या मदतीने, एलिमेंट्सच्या मदतीने काय केली जाणार आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाणार आहे. ओके, सो इंटरेस्टिंग आहे. चला आपण लगेच पाहूया. इन द पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी ऑल्सो स्टीम टर्बाईन इज यूज्ड. म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी पॉवर प्लांट्समध्ये देखील स्टीम टर्बाईनचाच वापर केला जातो. यूज टू रोटेट द जनरेटरला रोटेट करण्यासाठी. हावेवर हियर द एनर्जी रिलीज्ड बाय फ्युजन ऑफ न्यूक्लियाय ऑफ ॲटम्स लाईक युरॅनियम और प्लुटोनियम इज यूज टू जनरेट द स्टीम ऑफ हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. जसं की आपण थर्मल पॉवर प्लांटमध्ये कोल वापरत होतो कशासाठी, थर्मल एनर्जी जनरेट करण्यासाठी, तसंच न्यूक्लिअर एनर्जी पॉवर प्लांटमध्ये काय केलं जातं की युरॅनियम आणि प्लुटोनियम, तुम्हाला माहिती आहे की हे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. ओके, सो रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स जे आहेत युरॅनियम आणि प्लुटोनियम यांच्यामध्ये जे न्यूक्लिय असतं, तर तुम्हाला न्यूक्लियस तर माहिती आहे, न्यूक्लियस असतं, याच्यामध्ये प्रोटॉन्स असतात, इथे बाहेर इलेक्ट्रॉन्स असे मूव्ह करत असतात. ओके, हे तर तुम्हाला माहिती आहे. सो यांच्यामधले जे न्यूक्लिय असतात, म्हणजे यांच्यामधले जे न्यूक्लियस असतात युरॅनियम किंवा प्लुटोनियमचे, तर यांचं फ्युजन होतं. फ्युजन म्हणजे काय, थोडक्यात ब्रेकडाऊन होतं आणि त्यापासून जी एनर्जी मिळते त्याच्यामुळे खूप हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरची स्टीम आपल्याला मिळते आणि त्या स्टीमचा वापर करून टर्बाईन रोटेट होतं. टर्बाईन रोटेट झाल्यानंतर जनरेटर रोटेट होतं आणि त्यापासून मिळते इलेक्ट्रिकल एनर्जी. सगळ्याची जी प्रोसेस आहे ती सेम टू सेम आहे, फक्त सोर्स चेंज होतो आहे आणि टर्बाईनचा प्रकार चेंज होतो आहे. बट ऑलमोस्ट आपण हे दोघांमध्ये जरी पाहिलं तर दोघांमध्ये पण स्टीम टर्बाईनच आहे. फक्त काय चेंज होतो आहे, सोर्स चेंज होतो आहे आणि सोर्स चेंज झाल्यामुळे त्या एनर्जीचा जो प्रकार आहे तर तो बदलतो आहे. ओके, सो लेट अस सी. आता आपण हे पूर्ण प्रोसेस पाहणार आहोत. सो आफ्टर दॅट सांगितलेलं आहे की द एनर्जी इन द स्टीम रोटेट्स द टर्बाईन आणि विच इन टर्न ड्राइव्स द जनरेटर प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी. आता आपण हे नीट बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल काय होणार आहे, या ठिकाणी फ्यूल काय आहे, युरॅनियम किंवा प्लुटोनियम. हे काय आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेडिएशन्स असतात आणि त्या रेडिएशन्सचा वापर करून इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट केली जाते. म्हणजेच या ठिकाणी काय आहे, न्यूक्लिअर एनर्जीपासून इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट केली जाते. सो फर्स्ट ऑफ ऑल हे जे युरॅनियम किंवा प्लुटोनियम आहे यांच्यामध्ये जे न्यूक्लियस आहे त्यांचं फिजन केलं जातं, म्हणजे ब्रेकडाऊन केलं जातं. ते ब्रेकडाऊन केल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये थर्मल एनर्जी जनरेट होते आणि या थर्मल एनर्जीचा वापर वॉटरचं कन्व्हर्जन स्टीममध्ये करण्यासाठी होतो. काय करायचं आहे, वॉटरचं कन्व्हर्जन स्टीममध्ये करायचं आहे. मग हे जे स्टीम आहे या स्टीममुळे टर्बाईन रोटेट होतं. टर्बाईन इन टर्न जनरेटरला रोटेट करतं. जनरेटर रोटेट झाल्यामुळे इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते. आता हे जे स्टीम आहे जे की टर्बाईन रोटेट करण्यासाठी वापरलेलं आहे ते स्टीम पुन्हा एकदा त्याचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होतं. परत इकडे वॉटर जे आहे तर ते बॉयलरमध्ये जाणार, त्या ठिकाणी परत त्याचं स्टीम होणार, परत रिटर्न टर्बाईन, परत ते रिटर्न आणि सगळं परत कंटिन्यूअली सायकल होणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल हियर द न्यूक्लिअर एनर्जी इज कन्वर्टेड इंटू थर्मल एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जी जी असते म्हणजेच काय, न्यूक्लियसमध्ये न्यूक्लियस कोणाचे आहेत, युरॅनियम प्लुटोनियम. ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, युरॅनियम आणि प्लुटोनियम यांच्यामध्ये जे न्यूक्लियस आहे त्याची जी एनर्जी आहे इज कन्वर्टेड इंटू थर्मल एनर्जी. सो थर्मल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम. आता थर्मल एनर्जी काय करते, स्टीम तयार करते. स्टीमचं टेम्परेचर हाय असतं, स्टीमचं प्रेशर हाय असतं, म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये स्टीममध्ये जे मॉलिक्युल्स असणार आहेत त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी पण हाय असणार आहे आणि स्टीमची ही जी काही कायनेटिक एनर्जी आहे इज ट्रान्सफॉर्म इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईन. आणि त्याच्यामुळे नेक्स्ट आहे येस. सो स्टीम इज कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईन अँड फाइनली द कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. सो ये था हमारा न्यूक्लियर एनर्जी जनरेशन पावर प्लांट. अब देखते हैं कि इसमें एनर्जी ट्रांसफॉर्मेशन कैसे होते. तर पहिल्यांदा आहे न्यूक्लियर एनर्जी इज कन्वर्टेड इंटू थर्मल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी इन स्टीम, म्हणजे स्टीमच्या कायनेटिक एनर्जीमध्ये. मग हे जे स्टीममध्ये असणारं कायनेटिक एनर्जी आहे इज कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन आणि लास्ट मिळणार आहे इलेक्ट्रिकल एनर्जी.
सो आय होप की हे कळलं असेल. आता हे तर झालं, ही वरवरची प्रोसेस आहे, पण नेमकं फ्युजन कसं होतं ते आता आपण बघणार आहोत, जी की सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे. आणि याच्यावरती आधारित अनेक प्रश्न विचारले जातात. याची एक डायग्राम पण आहे छानशी क्यूटशी, ती काय आहे ती तुम्हाला कळेलच. या ठिकाणी या पेजवरती डायग्राम आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट अस सी की नेमकी ही जी प्रोसेस आहे ती कशी होते. वेन न्यूट्रॉन इज बॉम्बार्डेड ऑन ॲटम ऑफ युरॅनियम 235. आता हा 235 काय आहे तर तुम्हाला माहिती आहे की आयसोटोप्स म्हणजे काय, की आयसोटोप्स म्हणजे असे ॲटम्स आहेत की ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असतं बट दे हॅव डिफरंट ॲटॉमिक मासेस. ओके, सो युरॅनियमचा आयसोटोप आहे दॅट इज युरॅनियम 235. म्हणजे युरॅनियमचा आयसोटोप म्हणजे काय, युरॅनियम आणि ह्याचा ॲटॉमिक नंबर सेम आहे बट दे बोथ हॅव डिफरंट ॲटॉमिक मासेस. सो त्याच्यामुळे युरॅनियम 235 हे काय आहे, वेगळं आहे युरॅनियमपेक्षा ॲटॉमिक मासमध्ये. सो युरॅनियम 235 वरती काय होतं, एक न्यूट्रॉन जो आहे तो बंबार्ड होतो. हे बंबार्ड म्हणजे काय आहे, त्याच्यावरती जाऊन आपटतो. ओके, म्हणजे त्याच्यावरती जाऊन धडकतो, आपटतो, त्याला आपटवलं जातं आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, इट एब्झॉर्ब्स द न्यूट्रॉन. आता हे जे युरॅनियम 235 आहे याच्यावरती जेव्हा एक न्यूट्रॉन याच्यावरती जेव्हा मारला जाणार तेव्हा हा काय करणार, युरॅनियम 235 त्या न्यूट्रॉनला आपल्याकडे घेणार. आलास, ये बाबा ये, आपण एकत्र राहूया असं म्हणतो आणि त्याला तो आपल्याकडे घेतो. आणि आता याच्यामध्ये 235 होते, एक अजून जर न्यूट्रॉन वाढला अर्थातच ॲटॉमिक मास वाढणार आहे. कितीने वाढणार, एकनी, कारण एकच न्यूट्रॉन आला आहे ना. मग याचं कन्व्हर्जन युरॅनियम 236 मध्ये होतं. आधी काय होतं 235, याच्यावरती कोण येऊन आपटलं, न्यूट्रॉन येऊन आपटलं. न्यूट्रॉन येऊन आढळल्यानंतर तो न्यूट्रॉन याच्यामध्ये ॲड होतो, ॲटॉमिक मासमध्ये ॲड होतो 235च्या आणि त्याचं कन्व्हर्जन 236 मध्ये होतं. म्हणजे हे दोघं पण आयसोटोपच आहेत, यांचं ओरिजिन एकच आहे, फक्त याचं ॲटॉमिक मासेसमध्ये डिफरन्स आहे. सो आता ॲटॉमिक मास काय झालेलं आहे याचं 236, म्हणजे युरॅनियम 236 बिंग एक्स्ट्रीमली अनस्टेबल. हे खूप अनस्टेबल आहे, जाम हालतं उलतं हे. सो हे अनस्टेबल आहे. कन्वर्ट्स इनटू ॲटम्स ऑफ बेरियम अँड क्रिप्टॉन थ्रू अ प्रोसेस ऑफ फ्युजन रिलीजिंग 3 न्यूट्रॉन्स अँड मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी. मग आता हे काय होतं, हे खूप अनस्टेबल आहे. आता कुठलाही ॲटम जर अनस्टेबल असेल तर तो काय होणार, अर्थातच तो फुटणार, ब्रस्ट होणार. मग हा जो युरॅनियम 235 आहे तर तो बस्ट होतो, अनस्टेबल असल्यामुळे तो फुटतो आणि फुटल्यामुळे त्याचं कन्व्हर्जन बॅरियममध्ये होतं, क्रिप्टॉनमध्ये होतं आणि सोबतच आपल्याला अजून 3 न्यूट्रॉन मिळतात. काय मिळतात, अजून 3 न्यूट्रॉन मिळतात. आता हे जेव्हा फुटणं किंवा हे सगळं बाहेर पडणं ही प्रोसेस खूप मोठ्या टेम्परेचरने होत असते आणि यामधून आपल्याला 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी मिळते. सो ही MEV काय आहे, मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, सो एवढी मोठी एनर्जी आपल्याला मिळते जेव्हा एक युरॅनियम 236 ब्रस्ट होतं. सो नेक्स्ट आहे, आता याच्यापासून आपल्याला 3 न्यूट्रॉन मिळाले, एक बेरियम मिळालं, एक क्रिप्टॉन मिळालं. आता हे 3 जे न्यूट्रॉन आहेत तर ते काय करणार, परत पुढच्या युरॅनियम 235ला जाऊन धडकणार. परत 3 इलेक्ट्रॉन धडकल्यामुळे 3 इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या युरॅनियम 235ला धडकणार. आता याचे 3 युरॅनियम 236 होणार. ओके, म्हणजे 3 युरॅनियम 236 होणार. परत त्याच्यापासून एक क्रिप्टॉन, एक बॅरियम आणि परत 3 इलेक्ट्रॉन. म्हणजे असे सगळी प्रोसेस पुढे कंटिन्यू होत राहणार आहे आणि प्रत्येक वेळा जेव्हा ते ब्रस्ट होणार तेव्हा त्यापासून 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी मिळणार आहे. आता या डायग्राममध्ये खूप छान समजेल. सो फर्स्ट हा होता आपला न्यूट्रॉन. ओके, हा कोणावरती येऊन धडकला, युरॅनियम 235 वरती येऊन धडकला, त्याचा कन्व्हर्जन झाला युरॅनियम 236 मध्ये. बस याला आपण म्हणतो न्यूट्रॉन ॲब्झॉर्प्शन, कारण या न्यूट्रॉनना युरॅनियम 235ने ॲब्झॉर्ब केलं तेव्हाच त्याचं कन्व्हर्जन युरॅनियम 236 मध्ये झालं. ओके, फायनल डन. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता हा अनस्टेबल आहे म्हणजे जाम हलतो आणि तो स्टेबल नाही राहू शकत. सो त्याच्यामुळे काय होतं, तो ब्रस्ट होतो. कशामध्ये ब्रस्ट होतो, बॅरियममध्ये ब्रस्ट होतो, क्रिप्टॉनमध्ये ब्रस्ट होतो आणि सोबतच हे 1, 2, 3 न्यूट्रॉन अजून देतो. आणि हा ब्रस्ट होत असताना 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी तो रिलीज करतो. सो ही जी एनर्जी आहे तर हीच थर्मल एनर्जी आपल्याला स्टीम क्रिएट करायला, स्टीम प्रोड्यूस करायला, वॉटरचं कन्व्हर्जन स्टीममध्ये करायला यूजफुल असते. ओके, सो आता हा न्यूट्रॉन परत युरॅनियम 235ला जाऊन धडकणार, हा 235ला जाऊन धडकणार, हा 235ला जाऊन धडकणार. मग हा काय होणार, याचं कन्व्हर्जन युरॅनियम 236 मध्ये होणार. मग हा परत युरॅनियम 236, एक बेरियम, एक क्रिप्टॉन आणि हे जे 3 न्यूट्रॉन आहे त्याच्यामध्ये होणार. याच्यामधून 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी प्रोड्यूस होणार. परत याचं पण कन्व्हर्जन सेम, याच्यामध्ये 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी, याच्यामध्ये 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी. परत हे 3 न्यूट्रॉन जे आहेत ते युरॅनियम 235ला जाऊन धडकणार, हे परत युरॅनियम 235ला. म्हणजे ही जी सायकल आहे तर ती चालूच राहणार. पण एक गोष्ट आहे, याच्यामध्ये पण एक डिसएडव्हान्टेज आहे. काय डिसएडव्हान्टेज आहे, की जर ही सायकल आपण रोखली नाही, जर ही सायकल आपण कंट्रोल केली नाही तर ते खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी प्रोड्यूस करते आणि
जर ही कंट्रोल केली नाही तर ही जी एवढी मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी प्रोड्यूस होणार आहे यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेडिएशन्स बाहेर पडतात जे की ॲक्सिडेंटल असतात आणि त्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट होऊ शकतो. ओके, सो बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की ॲटॉमिक पॉवर प्लांट्समध्ये ॲक्सिडेंट्स होतात. तर ते कसे होतात, याच पद्धतीने होतात. यामध्ये कुठेतरी लिकेज होतं किंवा कुठेतरी ही सिस्टीम कंट्रोल केली जात नाही आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट्स होतात. सो हा एक खूप मोठा डिसॲडव्हान्टेज आहे, खूप मोठा दुष्परिणाम आहे या पॉवर प्लांटचा. पण तरी हे पॉवर प्लांट वापरावं लागतं. पण याचा एक सगळ्यात मोठा छान क्यूटचा ॲडव्हान्टेज आहे की यामधून कोणताही फ्यूल बर्न होत नाही. हे फ्यूल आहे पण हे बर्न होतं आहे का, नाही, बर्न नाही होत आहे. त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड किंवा जे पण मगाशी आपण पाहिले होते सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारखे कुठलेही गॅसेस एमिट होत नाहीत, सूट पार्टिकल्स एमिट होत नाहीत. त्याच्यामुळे याच्याने एअर पोल्युशन होत नाही. हा एक खूप चांगला ॲडव्हान्टेज आहे. पण जर ही सायकल कंट्रोल केली नाही तर ते खूप डेंजरस आहे, खूप ॲक्सिडेंटल आहे. हा त्याचा दुसरा डिसॲडव्हान्टेज आहे. ओके, सो विज्ञान आहे, नाण्याच्या दोन बाजू आहेत, प्रत्येकाला ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज हे असणारच आहे. सो आता आपण ही प्रोसेस या ठिकाणी पुढे अजून एक्सप्लेन केली ती बघूया. The neutrons released in this reaction release more energy through fusion of मोर युरॅनियम न्यूक्लियाय. म्हणजेच काय की याच्यामधून जे पण न्यूट्रॉन्स रिलीज होणार, आता जसं की याने याला बंबार्ड केलं याच्यापासून अनेक न्यूट्रॉन्स रिलीज झाले, म्हणजे प्रत्येक वेळी मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी रिलीज होणार आहे. आणि दिस प्रोसेस ऑफ फ्युजन ऑफ युरॅनियम 235 ॲटम्स कंटिन्यूअस अँड इज कॉल्ड द चेन रिॲक्शन. आणि त्यामुळे याला चेन रिॲक्शन म्हटलं जातं, कारण हे कंटिन्यू होत राहणार आहे जोपर्यंत याला स्टॉप केलं जात नाही तोपर्यंत. सो इन न्यूक्लियर पॉवर प्लांट्स अ कंट्रोल्ड चेन रिॲक्शन रिझल्ट्स इन रिलीज ऑफ थर्मल एनर्जी अँड विच इज यूज्ड फॉर इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन. सो या ठिकाणी थर्मल एनर्जी यामधून रिलीज होते. थर्मल एनर्जीचा वापर स्टीम तयार करण्यासाठी केला जातो आणि स्टीमपासून टर्बाईन फिरून जनरेटर रोटेट होऊन आपल्याला काय मिळणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, सो नेक्स्ट आय थिंक की आपला हा चार्ट मगाशी राहिला होता. सॉरी, आपला ह्याचा थर्मल पॉवर प्लांटचा हा चार्ट राहिला होता, आपण तो पाहूया. सगळ्यात महत्त्वाचा आहे, कोरिलेशनसाठी वगैरे विचारला जातो. सॉरी, आता आपण बघूया तो. सो या ठिकाणी आहे सम मेजर थर्मल पॉवर प्लांट्स इन इंडिया. सो पहिला आहे विंध्यनगर, जे की मध्य प्रदेशमध्ये आहे. त्याची कॅपॅसिटी आहे 4760 मेगावॅट. त्याच्यानंतर आहे मुंद्रा, गुजरातमध्ये आहे. त्याची कॅपॅसिटी दिलेली आहे. तुम्हाला कॅपॅसिटी वगैरे नाही विचारत, मोस्टली प्लेस आणि स्टेट एवढंच विचारलं जातं, किंवा प्लेस दिलेली जाते आणि कोणत्या पॉवर प्लांटशी निगडीत आहे असं विचारलं जातं. त्याच्यानंतर आहे मुंद्रा, गुजरात. त्याच्यानंतर आहेत तमनार, छत्तीसगड आणि चंद्रपूर, महाराष्ट्र. ओके, सो नेक्स्ट आता आपण पाहूया, आत्ता जो आपण पाहत होतो तो म्हणजे न्यूक्लिअर पॉवर प्लांट, त्याच्या कॅपॅसिटीज. सो या ठिकाणी आहे कुंदनकुलम, जे की आहे तमिळनाडूमध्ये, ज्याची कॅपॅसिटी आहे 2000 मेगावॅट. तुम्ही हे चेक करू शकता नेटवर करेक्ट आहे की नाही, गुगलवर जाऊन सर्च करून चेक करा. जर काही चुकलं असेल तर प्लीज कमेंटमध्ये पोस्ट करा, जेणेकरून तो कमेंट मी पिन करेन आणि इतरांना पण कळेल. नेक्स्ट आहे तारापूर, महाराष्ट्रामध्ये आहे. 14,000 याची कॅपॅसिटी आहे. नेक्स्ट आहे रवतभाता, राजस्थानमध्ये आहे. 1180 याची कॅपॅसिटी आहे. कैगा, कर्नाटकामध्ये आहे. 880 याची कॅपॅसिटी आहे. ओके, कॅपॅसिटी वगैरे प्लीज चेक करा. नेक्स्ट आहे स्कॅमॅटिक ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट. आता जसं की आपण थर्मल पॉवर प्लांटचे स्कॅमॅटिक पाहिलं, त्याचप्रमाणे न्यूक्लिअर पॉवर प्लांटचे स्कॅमॅटिक आहे. या ठिकाणी एक मिस्टेक आहे, हे रॉड्स आहे. ओके, पॉड्स नाही आहे, रॉड्स आहे. सो कंट्रोल रॉड्स त्याला म्हणतात. आधी आपण थोडंसं वाचूया आणि मग आपण हा जो डायग्राम आहे तो समजून घेऊया. अ न्यूक्लिअर पॉवर प्लांट डज नॉट यूज फोसाईल फ्यूल लाईक कोल. न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये कोल वगैरे यांसारख्या फोसाईल फ्यूलचा वापर केला जात नाही. देअरफॉर प्रॉब्लेम्स लाईक एअर पोल्युशन डू नॉट अराईज. आणि त्याच्यामुळे एअर पोल्युशन वगैरे काही होत नाही. Also in sufficient nuclear fuel is available, also if sufficient nuclear fuel is available, म्हणजे जर sufficient म्हणजे पुरेशा प्रमाणामध्ये न्यूक्लिअर फ्यूल जर अवेलेबल असेल, दिस कॅन बी अ गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. तर हे एक चांगला सोर्स आहे इलेक्ट्रिकल एनर्जी मिळवण्याचा, कारण एक ॲडव्हान्टेज असं आहे की यामधून कुठल्याही प्रकारचे एअर पोल्युशन होत नाही. आणि हवेवर देअर आर फ्यू प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ न्यूक्लिअर पॉवर जनरेशन. परंतु तरीही न्यूक्लिअर पॉवर जनरेशनशी निगडीत काही प्रॉब्लेम्स आहेत. कोणते आहेत की द प्रोडक्ट आफ्टर फ्युजन ऑफ न्यूक्लिअर फ्यूल आर ऑल्सो रेडिओ ॲक्टिव्ह. म्हणजे आफ्टर फ्युजन झाल्यानंतर जे पण न्यूक्लिअर फ्यूल आपल्याला मिळणार आहे तर ते पण रेडिओ ॲक्टिव्ह असणार आहे. त्याच्यामध्ये पण रेडिएशन्स असणार आहेत. अँड एमिट हार्मफुल रेडिएशन. त्यामधून खूप मोठ्या प्रमाणात हार्मफुल रेडिएशन एमिट होणार आहेत. आणि द प्रोडक्ट आर कॉल्ड ॲज न्यूक्लिअर वेस्ट. आणि हे जे काही रेडिएशन्स आहेत किंवा हे जे काही न्यूक्लिअर वेस्ट आहे म्हणजे वेस्टेज मटेरियल आहे, पण तरीही त्यामधून रेडिएशन्स प्रोड्यूस होत आहेत. सो याला आपण न्यूक्लिअर वेस्ट म्हणतो. आणि हाऊ टू डिस्पोज द न्यूक्लिअर वेस्ट सेफली इज अ बिग चॅलेंज बिफोर द सायंटिस्ट.
आणि हे जे न्यूक्लिअर वेस्ट आहे हे सेफली कसं डिस्पोज करायचं, आता डिस्पोज करणं तर गरजेचं आहे. आपण जर असंच न्यूक्लिअर वेस्ट ठेवला तर त्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये न्यूक्लिअर एनर्जी किंवा न्यूक्लिअर रेडिएशन्स बाहेर पडतील, जे की व्हेरी डेंजरस आहेत, हार्मफुल आहेत. त्याच्यामुळे हे डिस्पोज करणं गरजेचं आहे. पण ते कसं डिस्पोज करायचं हे अजून याच्याशी निगडीत कोणती टेक्निक नाही आहे. त्याच्यामुळे हे खूप मोठं चॅलेंज आहे सायंटिस्ट लोकांसमोर की हे कसं डिस्पोज करायचं. नेक्स्ट आहे ॲन ॲक्सिडेंट इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट कॅन बी व्हेरी फेटल म्हणजे खूप जीव घेणं किंवा जीवाशी खेळणारं असू शकतं. दिस इज बिकॉज द ॲक्सिडेंट मे रिझल्ट इन रिलीज ऑफ व्हेरी हार्मफुल रेडिएशन्स. आणि हे एवढं जीव घेणं का आहे, तर जेव्हा पण ॲक्सिडेंट होतं न्यूक्लिअर पॉवर प्लांट्समध्ये तर तेव्हा त्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेडिएशन्स बाहेर पडतात आणि जे की खूप हार्मफुल आहे. सो आता आपण जे स्केमॅटिक आहे तर ते पाहूया. स्केमॅटिकमध्ये पहिल्यांदा या ठिकाणी न्यूक्लिअर रिॲक्टर आहे, म्हणजेच ही सगळी जी प्रोसेस आहे तर ती याच्यामध्ये चालू राहणार. ही जी आपण फ्युजनची प्रोसेस पाहिली तर ती सगळी याच्यामध्ये चालू असते. इथे कंट्रोल रॉड्स आहेत. रॉड्स का आहेत, तर ही प्रोसेस कंट्रोल करणं गरजेचं आहे. याचे दुष्परिणाम मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत. सो हे कंट्रोल करणं गरजेचं आहे. मग आता याच्यामध्ये कंट्रोल केल्यानंतर यामधून जी पण थर्मल एनर्जी मिळणार आहे तर त्यामुळे हे जे यामध्ये वॉटर आहे, बॉयलरमध्ये जे वॉटर आहे तर ते बॉईल होईल, त्यापासून स्टीम तयार होईल. हे स्टीम या ठिकाणी टर्बाईनला रोटेट करणार, जनरेटरला रोटेट करणार आणि मग इथे इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होणार. आता या ठिकाणी ही जी स्टीम आहे ती रिटर्न खाली येणार. आता त्याचं टेम्परेचर प्रेशर सगळं लो झालेलं आहे, ती स्टीम रिटर्न खाली येणार. आता यानंतर ही जी स्टीम आहे तर ती रिटर्न याच्यामध्ये जाणार कूलिंग टावरमध्ये, कूल होऊन येणार. आता ती कूल झाली म्हणजे काय, त्याचं वॉटरमध्ये कन्वर्जन झालं. परत हे जे वॉटर आहे तर ते रिटर्न याच्यामध्ये बॉयलरमध्ये जाणार. बॉयलरमध्ये गेल्यानंतर इथे थोडंसं वॉटर जातं का, तर इथे वॉटर जाणं गरजेचं आहे ही एनर्जी कंट्रोल करण्यासाठी. ओके, सो इथे पण थोडंसं वॉटर असतं, इथे पण वॉटर असतं बॉयलरमध्ये आणि ते सगळं बॉईल झाल्यानंतर त्याच्यापासून स्टीम परत तयार होणार. सो अशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस कंटिन्यूस चालू राहते. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत एनर्जी जनरेशन बेस्ड ऑन नॅचरल गॅस. नॅचरल गॅस म्हणजे काय, नॅचरल गॅस म्हणजे जे पण गॅसेस आहेत, जसं की जे गॅसेस एनर्जी जनरेशनसाठी वापरले जाऊ शकतात त्याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण, सल्फरचं प्रमाण खूप कमी असतं. आणि एक बेनिफिट असं आहे की यामध्ये सल्फरचं प्रमाण खूप कमी असल्यामुळे याच्यामुळे एअर पॉल्युशन वगैरे एवढ्या प्रमाणात होत नाही की जेवढ्या प्रमाणात थर्मल पॉवर प्लांटमध्ये होतं. म्हणजे थर्मल पॉवर प्लांटपेक्षा कमी प्रमाणात ह्याच्यामध्ये एअर पॉल्युशन होतं. असं नाही की एअर पॉल्युशन होतच नाही, एअर पॉल्युशन होतं बट कमी प्रमाणामध्ये होतं. ओके, सो हे एक छोटंसं ॲडव्हान्टेज आहे. In this plant, the turbine is run by a gas at very high pressure, high temperature, generated by combustion of natural gas. So, पहिल्यांदा काय केलं जातं, कंप्रेसर फॉर प्रेशराइज एअर, म्हणजे जी एअर असते तर ती प्रेशराईज केली जाते. एअर प्रेशराईज केली की त्याच्यामध्ये प्रेशर वाढणार आहे, टेम्परेचर वाढणार आहे. सो या एअरला प्रेशराईज केलं जातं. त्यानंतर कंबशन चेंबर आहे. कंबशन चेंबरमध्ये नॅचरल गॅस पाठवलं जातं. कंबशनसाठी का, तर जेव्हा ते कंबशन करायला त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी जनरेट होणार, त्याचं कन्वर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये होणार. सो कंबशन चेंबरमध्ये नॅचरल गॅसला पाठवलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गॅस तयार होतो, म्हणजेच काय यामध्ये स्टीम नाही तयार, त्याच्यामध्ये गॅस तयार होतो, म्हणून याच्यासाठी गॅस टर्बाईन वापरला जातो. सो हा जो गॅस टर्बाईन आहे तर हा फिरणार, गॅसमुळे फिरणार. सो गॅसमुळे फिरल्यानंतर याच्यामुळे जनरेटर फिरणार. जनरेटर फिरल्यामुळे यापासून इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होणार. सो पुन्हा एकदा फर्स्ट काय आहे, प्रेशराइज्ड एअरसाठी कंप्रेसर आहे, एअर कंप्रेस केली जाते. कंप्रेस केल्यानंतर कंबशन चेंबर आहे, ज्यामध्ये की नॅचरल गॅस जे आहे तर ते कंबशन म्हणजे काय म्हणतात त्याला, थोडंसं बर्न वगैरे केलं जातं, म्हणजे नॅचरल गॅस बर्न केलं जातं. बर्न म्हणजेच जाळलं, काय म्हणतो आपण त्याला, मला शब्दच आठवत नाहीत पटकन. कंबशन म्हणजे थोडंसं बर्न केलं जातं, बर्निंग प्रोसेस होते. बर्निंग प्रोसेस झाल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होणार, गॅस तयार होणार. अर्थातच जेव्हा नॅचरल गॅस बर्न होणार त्याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिलीज होणार आहे गॅस, जो की टर्बाईनला फिरवण्यासाठी म्हणजेच रोटेट करण्यासाठी हेल्पफुल आहे. सो तो जो गॅस आहे तो टर्बाईनला फिरवणार, इंटर्न जनरेटर फिरणार आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होणार. सो या ठिकाणी 3 मेन सेक्शन आहेत. कोणते कोणते आहेत ते आता आपण बघूया की या पॉवर प्लांटमध्ये 3 मेन सेक्शन आहेत. आय थिंक या ठिकाणी तुम्हाला काही लिहून दिलं नाही आहे, माझ्या बुकमध्ये लिहिलेलं आहे, दॅट इज नॅचरल गॅस. सो हे काय आहे, नॅचरल गॅस आहे या ठिकाणी. सॉरी, इथे लिहिलं नव्हतं, मी बघितलंच नाही. सो याच्यामध्ये आहे नॅचरल गॅस. सो नेक्स्ट आहे, देर आर 3 मेन सेक्शन्स इन दिस टाईप ऑफ पॉवर प्लांट. दॅट इज प्रेशराइज्ड एअर इज इंट्रोड्यूस्ड इन टू द कंबशन चेंबर युझिंग अ कंप्रेसर. सो जी प्रेशराइज्ड एअर आहे, जी नॅचरल गॅस आहे, त्याचं काय केलं जातं, कंबशन चेंबरमध्ये पाठवलं जातं कंप्रेसरच्या मदतीने. कंप्रेसर म्हणजे काय, ती एअर एकत्र कलेक्ट केली जाते, प्रेशराइज केली जाते आणि मग ते कंबशन चेंबरमध्ये पाठवलं जातं आणि कंबशन चेंबरमध्ये त्याचं बर्निंग होतं. सो नेक्स्ट आहे, in the combustion chamber the natural gas burns in the presence of air आणि the gas at very high temperature and high pressure is generated. आणि मग यापासून एक खूप मोठ्या हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरचं गॅस जनरेट होतं, जे की टर्बाईनला ड्राईव्ह करतं, रन करतं. द टर्बाईन देन ड्राईव्स द जनरेटर, मग टर्बाईन जनरेटरला फिरवतं आणि देन प्रोड्युसेस इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी.
सो स्टेप बाय स्टेप यामध्ये एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं ते आता आपण बघूया. पहिल्यांदा आहे की नॅचरल गॅसमध्ये आहे केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी जनरेटेड ड्यू टू कंबर्जन ऑफ नॅचरल गॅस. आता जेव्हा नॅचरल गॅसचं कंबर्जन होणार, जेव्हा नॅचरल गॅस बर्न होणार, अर्थातच त्याचं टेम्परेचर वाढणार, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामधली कायनेटिक एनर्जी वाढणार. म्हणजेच काय, तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कायनेटिक एनर्जी असणारं एक गॅस प्रोड्यूस झालेला आहे आणि या गॅसमध्ये जी कायनेटिक एनर्जी आहे तर ते ट्रान्सफॉर्म होणार आहे टर्बाईनमधल्या कायनेटिक एनर्जीमध्ये आणि त्यामधून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होईल. सो अशा पद्धतीने हे पूर्ण डायग्राम आहे. द एफिशियन्सी ऑफ दिस टाईप ऑफ पॉवर एनर्जी जनरेशन इज हायर दॅन द पॉवर जनरेशन पॉवर प्लांट बेस्ड ऑन कोल. म्हणजे हे खूप जास्त चांगलं आहे कशाच्या कंपॅरेटिव्हली, थर्मल पॉवर प्लांटच्या कंपॅरेटिव्हली. ओके. मोर सिन्स द नॅचरल गॅस डज नॉट कंटेन सल्फर, नॅचरल गॅसमध्ये सल्फर नसतं, सो बर्निंग ऑफ नॅचरल गॅस रिझल्ट्स इन लेस पोल्युशन. आणि त्याच्यामुळे नॅचरल गॅस जेव्हा कंबशन होतं, बर्न केलं जातं, तेव्हा त्यामधून खूप कमी प्रमाणामध्ये पोल्युशन होतं. काय तर त्याच्यामध्ये सल्फर प्रेझेंट नाही आहे, सो सल्फर डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड असले काही गॅसेस बाहेरच नाही पडत. ओके. सो द स्कॅमॅटिक ऑफ पॉवर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस इज गिवन बिलो. ही फिगर खूप महत्त्वाची आहे, नेमिंगसाठी वगैरे विचारली जाऊ शकते. यामध्ये हे काय आहे, हे टर्बाईन आहे, याचं नाव नाही दिलं. सो हे टर्बाईन फिरवण्यासाठी वापरलं जातं. सो फर्स्ट ऑफ ऑल आहे की फ्यूल कंबशन चेंबरमध्ये पाठवलं जातं. कंबशन चेंबरमधून या ठिकाणी जे गॅस येईल तर या टर्बाईनमध्ये पाठवलं जातं. टर्बाईनमधून जेव्हा रोटेट होणार आहे तर त्यामधून जे हॉट गॅसेस आहेत तर ते एमर्ज होणार आहेत, बट त्यांच्या एमिशनमध्ये कोणत्याही प्रकारचं पोल्युशन जास्त प्रमाणामध्ये नसणार आहे. नेक्स्ट, हे जे गॅस टर्बाईन आहे तर ते जनरेटरला रोटेट करणार आणि फायनली वी विल गेट दी इलेक्ट्रिकल एनर्जी. सो इन दिस वे हे आहे नॅचरल पॉवर प्लांटचं एक स्कॅमॅटिक डायग्राम, नॅचरल गॅसवरती आधारित असणाऱ्या पॉवर प्लांटचं. नेक्स्ट, या ठिकाणी आपल्याला एक चार्ट दिलेला आहे ज्यामध्ये पुन्हा तेच आहे, प्लेस दिलेली आहे, कोणत्या स्टेटमध्ये आहे आणि त्याची कॅपॅसिटी काय आहे. फर्स्ट आहे समारकोटा जे की आहे आंध्र प्रदेशमध्ये आणि त्याचं कॅपॅसिटी आहे 2620 मेगावॅट. अंजनवेल महाराष्ट्रामध्ये आहे, बवन्ना दिल्लीमध्ये आहे आणि खंडोपल्ली आंध्र प्रदेशमध्ये आहे. सो ऑलवेज रिमेंबर, दो यूज ऑफ एनर्जी इज अनएवॉइडेबल. म्हणजे जरी एनर्जी वापरणं अटळ आहे किंवा आपण एनर्जीचा वापर टाळू शकत नाही आपल्या डे टू डे लाईफमध्ये, इट इज नेसेसरी टू यूज इट केअरफुली अँड ओनली इन द रिक्वायर्ड अमाऊंट. जरी आपण एनर्जीचा वापर कुठेही टाळू शकत नसलो, एनर्जी जरी आपल्याला वापरणं अनिवार्य आहे, तरीही आपण एनर्जीचा वापर कमी करू शकतो, अनावश्यक एनर्जीचा वापर आपण कमी करू शकतो आणि त्याच्यामुळे काय होईल, एनर्जी जनरेशनसाठी हे जे काही सगळे आपण मटेरियल वापरतो आहोत तर त्याची पण कुठेतरी त्याचा पण वापर कमी होईल आणि ते जास्त कालावधीसाठी राहतील. ओके. सो नेक्स्ट आहे ग्रीन एनर्जीकडे आपण जाणार आहोत. या चॅप्टरमध्ये आपल्याला ग्रीन एनर्जीमध्ये हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी पाहायची आहे, विंड एनर्जी पाहायची आहे आणि सोलार एनर्जी पाहायची आहे. ओके. सो इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन अँड एन्व्हायरमेंट म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेशन आणि एन्व्हायरमेंट यांचा संबंध, यावर आधारित एक शॉर्ट नोट पण आहे. सो हा पॅराग्राफ महत्त्वाचा आहे. इलेक्ट्रिसिटी जनरेशन बेस्ड ऑन fossil fuels like coal, natural gas and nuclear fuels like uranium, plutonium are not environment friendly. म्हणजे जे पण आतापर्यंत आपण एनर्जी जनरेशन स्टेशन्स पाहिले, पॉवर स्टेशन्स पाहिले, त्याच्यामध्ये फ्यूलमध्ये कोल यूज केलं होतं किंवा नॅचरल गॅस असेल किंवा युरॅनियम प्लुटोनियमसारखे न्यूक्लिअर रिॲक्टंट्स असतील, तर यापासून तयार होणारी एनर्जी ही काही एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही आहे. भलेही युरॅनियम प्लुटोनियमपासून कोणतंही एअर पोल्युशन होत नसलं तरी पण चुकून जरी ती एनर्जी क्रिएट करत असताना जर ते अनकंट्रोल लेवलवरती गेलं, म्हणजे कंट्रोल करू शकत नाही अशा लेवलवर जर ते गेलं तर त्यापासून खूप मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि ते एन्व्हायरमेंटसाठी, ह्युमॅन बिंगसाठी, पूर्ण लिव्हिंग वर्ल्डसाठी खूप घातक ठरू शकतं. त्याच्यामुळे यापासून जे काही एनर्जी प्रोड्यूस होते ती जरी मोठ्या प्रमाणात होत असली तरी पण ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही आहे, म्हणजे इट कॉजेस हार्म टू एन्व्हायरमेंट. So it means that if electrical energy is generated using these fuels, it can lead to environmental degradation. म्हणजे याचा अर्थ काय की जर आपण या सगळ्या सोर्सेसचा वापर करून इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट केली तर त्यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन म्हणजेच एन्व्हायरमेंटची हानी होऊ शकते. We have seen that burning of fossil fuels like coal and natural gas leads to emission of certain gases and soot particles. This results in air pollution. आपण पाहिलेलं आहे की फोसाईल फ्यूल्स जसं की कोल आहे, नॅचरल गॅस आहे, हे जेव्हा बर्न होतं तेव्हा यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये गॅसेस एमिशन होतात. मग त्याच्यामध्ये सूट पार्टिकल्स वगैरे असेल हे सगळं बाहेर पडणार आहे आणि यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये एअर पोल्युशन होणार आहे. इनकम्प्लीट कंबर्जन ऑफ फ्यूल्स लीड टू फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनोऑक्साईड. आय थिंक सो की आपण 9th चॅप्टरमध्ये हे पाहिलेलं आहे पार्ट 1च्या.
कार्बन कंपाऊंडमध्ये की जर कार्बन जो आहे कार्बनचं जर इनकम्प्लीट ऑक्सिडेशन झालं म्हणजे त्याला पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळाला नाही कंबशन होण्यासाठी, पार्शियली कंबस्ट जर ते झालं तर त्यापासून कार्बन मोनोऑक्साईड तयार होतं जे की प्रचंड घातक असतं. आणि जर कंप्लीट त्याचं ऑक्सिडेशन झालं तर त्यापासून कार्बन डायऑक्साईड तयार होतं. सो जर इनकम्प्लीट कंबशन झालं कार्बनचं तर त्यापासून कार्बन मोनोऑक्साईड तयार होतं आणि इट ॲडव्हर्सली अफेक्ट्स अवर हेल्थ. इन्क्रीज इन पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द एअर ड्यू टू बर्निंग ऑफ फ्युल्स अफेक्ट्स एन्व्हायरमेंट सिव्हिअरली. आणि फक्त कार्बन मोनोऑक्साईड हार्मफुल आहे असं नाही तर त्यासोबतच कार्बन डायऑक्साईड देखील हार्मफुल आहे जो की एन्व्हायरमेंटवरती खूप बॅडली इफेक्ट करतो. आणि द फिनॉमिना ऑफ ग्लोबल वॉर्मिंग इज अन एक्झाम्पल ऑफ दिस. आणि सध्या ग्लोबल वॉर्मिंग वाढतं आहे आणि जर ग्लोबल वॉर्मिंग असंच वाढत राहिलं तर इट विल बी व्हेरी हार्मफुल टू द होल एन्व्हायरमेंट ऑर द लिव्हिंग वर्ल्ड. So nitrogen dioxide generated due to burning of fuels like coal, diesel, petrol, etc. lead to incomplete burning of fossil fuel causes air pollution. म्हणजे जर नायट्रोजन डायऑक्साईड म्हणजे जेव्हा आपण कोल, डिझेल, पेट्रोल यांसारखं फ्यूल बर्न करतो आहोत त्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड रिलीज होतं. आणि नायट्रोजन डायऑक्साईड यामुळे ॲसिड रेन किंवा सूट पार्टिकल्सचं एमर्जन किंवा त्यासोबतच एअर पोल्युशन यांसारखे अनेक प्रॉब्लेम्स होतात. ॲसिड रेन काय आहे की जेव्हा पाऊस पडत असतो तर पाऊस पडत असताना सराउंडिंगमध्ये जे पण नायट्रोजन डायऑक्साईड आहे किंवा जे पण सल्फर ऑक्साईड वगैरे आहे हे सगळं पावसाच्या पाण्यामध्ये मिक्स होतं आणि त्यापासून ॲसिड रेन म्हणजे एक ॲसिड तयार होऊन त्याचा पाऊस पडतो आणि ते खूप घातक असतं. क्रॉपसाठी असेल किंवा पूर्ण लिव्हिंग वर्ल्डसाठी ते खूप घातक आहे. याच्यामुळे एअर पोल्युशन तर होतंच पण सोबतच आपल्याला अनेक रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं लाईक अस्थमा. नेक्स्ट आहे It took millions of years for formation of fossil fuels like coal, crude oils and natural gases that is LPG and CNG which are used in vehicles. म्हणजेच हे जे काही नॅचरल गॅसेस आहेत किंवा जे क्रूड ऑइल्स आहेत किंवा जे कोल, कोळसा बिळसा जे पण आहे तर हे सगळं तयार होण्यासाठी खूप मिलियन्स ऑफ इयर्सचा कालावधी लागतो. कारण आता जर आपण पाहिलं तर कोल वगैरे हे सगळं आफ्टर दॅट 300 इयर्स किंवा 200 इयर्स नंतर ते सगळं नष्ट होणार. मग त्यानंतर पुन्हा तयार व्हायला मिलियन्स ऑफ इयर्स लागणार आणि मिलियन्स ऑफ इयर्स नंतर कधी ते तयार होईल. म्हणजेच काय तर हे सगळे जे फ्युल्स आहेत तर ते कसे आहेत लिमिटेड आहेत. सो दे आर गोइंग टू डिप्लेट इन फ्युचर आणि फ्युचरमध्ये यांचं प्रमाण कमी होणार आहे, डिप्लेशन होणार आहे म्हणजेच प्रमाण कमी होणार आहे. सो इट इज सेड दॅट विथ द करंट स्पीड ऑफ देअर यूज म्हणजे आता आपण ज्या पद्धतीने ज्या स्पीडने वापरतो आहोत या सगळ्या फोसाईल फ्युल्सला coal reserves in the world would last for another about 200 years or so the natural gas reserves for about 200 to 300 years. म्हणजे अशा स्पीडने आपण कोळसा वापरत राहिलो तर पुढच्या 200 वर्षानंतर 200 इयर्स नंतर पूर्ण कोळसा साठा जो आहे तर तो सगळा कमी होणार म्हणजे संपणार, नष्ट होणार आणि नॅचरल गॅसचा साठा पुढच्या 200 ते 300 वर्षामध्ये संपणार. सो असं प्रेडिक्शन केलेलं आहे. We have also discussed above the problems in use of nuclear energy like the disposal of nuclear waste and possibility of disaster due to accident in nuclear power plant. सो आपण हे पण पाहिलेलं आहे की जर न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आपण वापरत असू तर त्यामधून निघणारा जो पण न्यूक्लिअर वेस्ट आहे त्याचं कसं डिस्पोज करायचं किंवा त्याची कशी वाट लावायची किंवा जे पण ॲक्सिडेंट्स होणार आहेत तर ते कसे प्रिव्हेंट करायचे हे सगळे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. सो कन्सिडरिंग ऑल दीज पॉईंट्स इट कॅन बी सेड दॅट एनर्जी जनरेशन फ्रॉम फॉसाईल फ्युल्स अँड न्यूक्लिअर फ्युल्स आर नॉट एन्व्हायरमेंट फ्रेंडली. सो हे सगळे पॉईंट्स पाहिल्यानंतर हे सगळे डिसएडव्हान्टेजेस पाहिल्यानंतर असं एक कन्क्ल्युजन काढण्यात आलेलं आहे की जे पण एनर्जी प्रोड्यूस केली जाते आहे फॉसाईल फ्युल्स किंवा न्यूक्लिअर फ्युल्सच्या सहाय्याने ती काय आहे एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही आहे किंवा इको फ्रेंडली नाही आहे, एन्व्हायरमेंटसाठी घातक आहे. सो मग हे जर एन्व्हायरमेंटसाठी घातक आहे तर मग एन्व्हायरमेंटसाठी युजफुल काय आहे हे पण असायला पाहिजे ना, काहीतरी सॉल्युशन असायला पाहिजे. सो एन्व्हायरमेंटसाठी युजफुल आहे ग्रीन एनर्जी. सो व्हॉट इज ग्रीन एनर्जी? ग्रीन एनर्जी म्हणजे काय की ग्रीन एनर्जी अशा एनर्जी सोर्सेसपासून तयार केली जाते की जे एनर्जी सोर्सेस सराउंडिंगमध्ये अनलिमिटेडमध्ये अवेलेबल आहेत म्हणजे ते कधीच नष्ट होऊ शकणार नाहीत अशा फॉर्ममध्ये जे अवेलेबल आहेत आणि सोबतच जे इको फ्रेंडली आहेत म्हणजे त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असताना कोणत्याही प्रकारचे एअर पोल्युशन वगैरे होत नाही. सो अशा एनर्जी पॉवर प्लांट्सला आपण ग्रीन एनर्जी असं म्हणतो. मग यामध्ये काय येतं की पाण्यापासून एनर्जी क्रिएट करणं, एनर्जी जनरेट करणं. पाण्यापासून आता पाणी तर खूप म्हणजे जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत पाणी राहणारच आहे. मग या पाण्यापासून एनर्जी जनरेट करणं. दुसरं आहे ते म्हणजे सूर्यापासून, सूर्याच्या रेडिएशनपासून. आता जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत सूर्य तर राहणार आहेच. मग सूर्याच्या रेडिएशन्सपासून एनर्जी जनरेट करणं म्हणजे हे कसे आहेत अनलिमिटेड सोर्सेस आहेत की हे कधीच संपणार नाही आहेत. आणि तिसरं आहे हवा, विंडपासून एनर्जी जनरेट करणं. तर हे सगळे याच्यासाठी सॉल्युशन आहेत ग्रीन एनर्जी म्हणून. सो लेट अस सी या ठिकाणी तुम्हाला येलो बॉक्समध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे.
की देर आर अदर वेज ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन विच अवॉइड्स अबो प्रॉब्लेम्स. म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स आहेत एअर पोल्युशन किंवा हेल्थ प्रॉब्लेम्स वगैरे हे सगळ्यावरती मात करण्यासाठी किंवा या सगळ्यांना सोल्युशन म्हणून इतर अनेक इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनचे काही वेज आहेत त्यात आपण बघूया. इलेक्ट्रिसिटी जनरेशन फ्रॉम वॉटर रिझर्वियर्स म्हणजे पाणी ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे अशा पाण्याच्या साठ्यांमधून, विंडमधून, सनलाईटमधून, बायोफ्युल्स जे की बायोमासपासून तयार होतात म्हणजे जे पण शेण वगैरे आहे किंवा जे पण असे सबस्टन्सेस आहेत की जे पूर्ण डिग्रेडेशन आपण त्याचं करू शकतो आणि त्यापासून इथेनॉल वगैरे जनरेट होतं आणि त्यापासून एनर्जी मिळू शकते. सो असे जे काही बायोफ्युल्स आहेत तर ते आर एक्झाम्पल्स ऑफ सच मेथड्स. So the energy sources used in such options, that is water reservoir, wind, sunlight, biofuels are never ending. आणि वॉटर, विंड, सनलाईट, बायोफ्युल हे सगळं नेवर एंडिंग आहे. ओके, म्हणजे जोपर्यंत सजीवसृष्टी आहे तोपर्यंत हे सगळं राहणारच आहेत. परपेच्युअल म्हणजे कधीच संपणार नाही आहे, म्हणजे एक शाश्वत आहे. शाश्वत म्हणजे काय, कधी संपणार नाही असं. सो मोर एव्हर यूज ऑफ दीज सोर्सेस डू नॉट लीड टू एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम्स डिस्कस अबव. आणि हे जे सगळे सोर्सेस आहेत त्यापासून कोणतेही एन्व्हायरमेंटशी रिलेटेड प्रॉब्लेम्स नाही होत जे की आपण वरती डिस्कस केलेले आहेत. हां, असं नाही की हे पूर्णतः ॲडव्हान्टेजेस देतात, त्यांचे काहीच डिसॲडव्हान्टेजेस नाही आहेत, तर असं नाही, यांचे डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत पण ते एन्व्हायरमेंटला कोणतीही हानी पोहोचवत नाहीत असे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. सो वी कॅन ऑल्सो कॉल द एनर्जी जनरेटेड बाय दीज प्रोसेसेस ॲज ग्रीन एनर्जी. म्हणजे यापासून जी आपल्याला एनर्जी मिळते त्याला आपण ग्रीन एनर्जी म्हणतो. लुकिंग ॲट द प्रॉब्लेम्स इन इलेक्ट्रिसिटी जनरेशन युझिंग फ्युल्स लाईक कोल, नॅचरल गॅस अँड न्यूक्लिअर फ्युल्स, द वर्ल्ड इज नाव हेडिंग टुवर्ड्स एन्व्हायरमेंट फ्रेंडली एनर्जी, दॅट इज ग्रीन एनर्जी. म्हणजे जे कोलपासून, नॅचरल गॅसपासून किंवा न्यूक्लिअर फ्युल्सपासून एनर्जी जनरेट करण्यासाठी करत असताना जे पण प्रॉब्लेम्स अराईज होत आहेत ते सगळं पाहून आता सध्या जग जे आहे ते न्यूक्लिअर एनर्जीकडे किंवा कोल एनर्जी किंवा याच्यापासून मिळणाऱ्या एनर्जीकडे न जाता ग्रीन एनर्जीकडे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जात आहे. म्हणजे ग्रीन एनर्जीचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. ओके, सो दिस वॉज अबाउट ग्रीन एनर्जी. सो नाव वी आर गोइंग टू सी हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी. Kinetic energy in flowing water or the potential energy in water reservoir is a conventional source of energy. आता जर पाणी फ्लो होत असेल म्हणजे पाण्याला जर वेग असेल तर त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असणार आहे आणि पाणी जर डॅममध्ये स्थिर असेल तर त्यामध्ये अर्थातच पोटेन्शियल एनर्जी असणार आहे कारण स्थिर असलेल्या ऑब्जेक्टमध्ये किंवा कशामध्येही पोटेन्शियल एनर्जी असते. सो नेक्स्ट आहे इन हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट द पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर स्टोर्ड इन डॅम इज कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर. मग हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये काय होतं, पाण्यामध्ये पाणी स्टोअर असतं डॅममध्ये तर त्याच्यामध्ये जी पोटेन्शियल एनर्जी असते तर ती कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर म्हणजेच वॉटरच्या कायनेटिक एनर्जीमध्ये चेंज केली जाते. मग कशी काय केली जाते, तर फास्ट फ्लोईंग इज ब्रॉट फ्रॉम द डॅम टू द टर्बाईन ॲट द बॉटम ऑफ द डॅम. सो डॅममध्ये जे पाणी आहे तर त्याला फ्लो दिला जातो आणि फ्लो दिल्यामुळे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे तर ती कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते आणि ती कायनेटिक एनर्जी टर्बाईनला फिरवण्यासाठी, रोटेट करण्यासाठी मदत करते. So kinetic energy of the flowing water drives the turbine and turbine in turn drives the generator to generate electricity. The block diagram showing different components of hydroelectric power plant is shown in the figure. सो आता या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिल्यांदा की वॉटर रिझर्वियर विथ पोटेन्शियल एनर्जी. वॉटर रिझर्वियर म्हणजे काय, ज्या ठिकाणी पाण्याचा साठा असतो, मग ते डॅम असेल किंवा काही असेल, शक्यतो डॅमवरती हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट उभे करतात. सो जे डॅम आहे तर डॅममध्ये आहे पोटेन्शियल एनर्जी कारण डॅममध्ये असणारं पाणी स्थिर असतं सो त्यामध्ये आहे पोटेन्शियल एनर्जी. सो आफ्टर दॅट हे काय झालं, ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वॉटर टर्बाईन. सो पाण्यामध्ये जी पोटेन्शियल एनर्जी आहे तर ते पाणी त्या पाण्याला गती दिली जाते आणि त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी तयार होते. सो कायनेटिक एनर्जी तयार झाल्यानंतर ते जे टर्बाईन आहे तर ते वॉटरच्या कायनेटिक एनर्जीवरती रोटेट करतं म्हणजेच वॉटर टर्बाईन. आणि नेक्स्ट आहे वॉटर टर्बाईन म्हणजेच टर्बाईन काय करतं, जनरेटरला रोटेट करतं आणि इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते. ओके, सो ही आहे पूर्ण प्रोसेस. त्यानंतर नेक्स्ट आहे की आता आपण पाहतोय त्याच्यामध्ये जे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन आहे तर ते कसं होतं, तर पहिल्यांदा पोटेन्शियल एनर्जी जी आहे पाण्यामधली तर ती कन्वर्ट होते कायनेटिक एनर्जीमध्ये म्हणजेच पाण्याला फ्लो दिला जातो सो कायनेटिक एनर्जी तयार होते. आफ्टर दॅट कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन आणि इलेक्ट्रिकल एनर्जी. सो नेक्स्ट आहे द स्केमॅटिक ऑफ हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट इज शोन इन फिगर 5.17. वॉटर फ्रॉम अबाउट मिडल ऑफ द टोटल हाईट ऑफ द डॅम इज टेकन टू द टर्बाईन ॲट शोन इन द बाय पॉईंट बी इन द डायग्राम. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी काय केलं जातं की या रिझर्वरमध्ये पाणी स्टॉप आहे म्हणजे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. आता पाणी जर असं फ्लो होत जाणार तर याच्यामध्ये काय येणार आहे, कायनेटिक एनर्जी. सो पाणी फ्लो होणार, हे जे स्लुईस गेट आहे तर ते ओपन होतं
ते सगळं मेकॅनिकली सुरू असतं. सो हे स्ल्यूज गेट ओपन होणार. ओपन झाल्यानंतर हे पाणी खूप मोठ्या वेगाने म्हणजेच गतीने ह्याच्यामध्ये येणार, म्हणजे ह्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असणार. ते पाणी या टर्बाईनला रोटेट करणार, म्हणजे टर्बाईनमध्ये कायनेटिक एनर्जी जनरेट होणार आणि ती जी कायनेटिक एनर्जी आहे ती या ठिकाणी जनरेटरमध्ये जनरेट होणार आणि त्याच्यानंतर पॉवर हाऊसमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय केली जाणार. ओके, म्हणजे या सगळ्या वायरीजमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय केली जाणार. सो आफ्टर दॅट ते सगळ्या ज्याचे पण हवं असेल तर त्या भागांमध्ये ती एनर्जी पाठवली जाते. तर अशा पद्धतीने हे डॅमचं स्ट्रक्चर असतं. फर्स्ट ऑफ ऑल रिझर्वेअरमधून स्लुईस गेट ओपन होऊन हे जे पाणी आहे तर ते पेनस्टॉकच्या मार्फत, म्हणजे या छोटंसं जे एक जागा आहे तर यामधून ते पाणी येणार आहे. टर्बाईन ते पाणी त्या टर्बाईनला रोटेट करणार पाणी त्या टर्बाईनला रोटेट करणार आहे. त्यानंतर टर्बाईन रोटेट झाल्यामुळे जनरेटर रोटेट होणार आहे आणि मग जनरेटर थ्रू इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होऊन ती याच्यामध्ये जाणार आहे. सो एवढंच आहे याच्यामध्ये. नेक्स्ट आहे सिन्स नो फ्यूल इज बर्न्ड इन हायड्रोइलेक्ट्रिक प्लांट नो एअर पोल्युशन ड्यू टू कंबशन ऑफ फ्यूल रिझल्ट्स. आता यामध्ये कुठेही कोल बर्न होत नाही आहे, फोसाईल फ्यूल बर्न होत नाही किंवा नॅचरल गॅस वगैरे काहीच बर्न होत नाही आहे आणि त्याच्यामुळे याच्यामधून कोणतंही एअर पोल्युशन होत नाही. However, considering the issues like forced migration of large community, submerging of forest and fertile land, adverse effect on living creatures in river, it has always been a point of debate whether the hydroelectricity is environment friendly or not. म्हणजे जरी त्याच्यामुळे एअर पोल्युशन होत नसलं तरी पण हे सगळे डॅम रिव्हरमध्ये कन्स्ट्रक्ट केले जातात, कारण हे सगळं रिव्हरमध्ये कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. सो याच्यामुळे काय होते की जे वॉटरमध्ये राहणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना खूप मोठा अडथळा निर्माण होतो आहे, त्यांच्यावरती याचा ॲडव्हर्सली इफेक्ट होतो आहे, म्हणजे वाईट परिणाम होतो आहे. सो त्याच्यामुळे एक असा प्रश्न आहे की खरंच हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट इको फ्रेंडली आहे का नाही, असा प्रश्न निर्माण होतो आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. पहिल्यांदा आपण ॲडव्हान्टेजेस पाहूया. सिन्स नो फ्यूल इज बर्न्ड इन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन देअर इज नो पोल्युशन रिझल्टिंग फ्रॉम कंबशन ऑफ फ्यूल. आता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं फ्यूल बर्न होत नाही, त्याच्यामुळे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमुळे एअर पोल्युशन होत नाही. ओके, सो नेक्स्ट आहे की if there is sufficient water storage in dam it is possible to generate electricity as and when necessary. जर त्या डॅममध्ये पुरेशा प्रमाणामध्ये पाणी असेल तर आपण कधीही इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. नेक्स्ट आहे ऑल्दो वॉटर रिझर्व्हर्स इज यूज्ड फॉर पॉवर जनरेशन्स इट कॅन बी रिप्लेनिश ड्युरिंग रेनी सीझन लिडिंग टू अनइंटरप्टेड पॉवर जनरेशन. म्हणजे काय, जरी पण वॉटर रिझर्व्हरमध्ये जे आपण पॉवर जनरेट करतो आहोत तर ते करत असताना जरी पाणी संपलं म्हणजे त्या डॅममधलं तरी पण परत रेनी सीझनमध्ये पाणी भरलं जाणार आहे आणि आपण विदाऊट इंटरप्शन म्हणजे विदाऊट कोणत्याही अडथळ्याशिवाय आपण त्याच्यामधलं एनर्जी जी आहे ते जनरेट करू शकतो. सो या ठिकाणी एक पॉईंट राहिला आहे तो म्हणजे युजर ब्रेन पॉवर. सो तो आधी आपण बघूया आणि मग डिसएडव्हान्टेज बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल आहे की विथ रेफरन्स टू पॉईंट बी म्हणजेच या ठिकाणी जिथून पाणी येणार आहे त्या पॉईंटच्या रेफरन्स पोटेन्शियल एनर्जी ऑफ हाऊ मच वॉटर रिझर्वेअर इन द डॅम विल बी कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी. जे पाणी पार्ट बीमध्ये आहे तेवढंच त्याच्यापर्यंत म्हणजे हे जे पाणी आहे ए टू बी एवढंच फक्त कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल. सी पार्टला काही जास्त फरक नाही पडणार. नेक्स्ट आहे व्हॉट विल द इफेक्ट ऑन इलेक्ट्रिसिटी जनरेशन इफ द चॅनल टेकिंग वॉटर टू टर्बाईन स्टार्ट्स ॲट पॉईंट ए. मग त्यांनी सांगितलं आहे की हे इथं नसता, जर इथं असतं म्हणजे पॉईंट एवरती असतं तर काय झालं असतं, तर पाणी जास्त फोर्सने आलं नसतं, कारण पॉईंट बीवरती आहे तर एवढं सगळं पाणी येते आणि जर पॉईंट एवरती स्लुईस गेट ओपन असतं किंवा हे सगळं जर पॉईंट एवरती असतं तर इतक्या फोर्स किंवा प्रेशरनी पाणी आलं नसतं आणि त्याच्यामुळे जेवढी इलेक्ट्रिसिटी इथे जनरेट होते तेवढी इथे झाली नसती. नेक्स्ट आहे व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इलेक्ट्रिसिटी जनरेशन इफ द चॅनल टेकिंग वॉटर टू टर्बाईन स्टार्ट्स ॲट पॉईंट सी. जर पॉईंट सीवर असतं तर काय झालं असतं, तर खूप जास्त प्रेशरने आणि खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलं असतं जे कंट्रोल केलं जाऊ शकलं नसतं. त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे. सो फक्त बीमधूनच पाणी जाणं करेक्ट आहे, बी पॉईंटमधूनच पाणी जाणं करेक्ट आहे. सो नेक्स्ट आहे डिसएडव्हान्टेजेस. प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स. The backwater due to storage of water in dam may submerge villages or towns in that area. सो जे पण पाणी इथून रिटर्न येते किंवा या ठिकाणी जे पण पाणी स्टॉप केलेलं आहे तर हे पाणी काय होतं किंवा इथून निघालेलं पाणी काय होतं तर त्या आजूबाजूच्या जे पण हाऊसेस आहेत किंवा आजूबाजूचे जे पण काय म्हणतो आपण त्याला आजूबाजूचे जे पण टाउन्स वगैरे आहेत, एरिया आहेत की ज्या ठिकाणी लोकं राहतात त्या ठिकाणी ते जाऊन तिथे पाणी साचतं आणि दिस लीड्स टू प्रॉब्लेम ऑफ रिहॅबिलिटेशन. आणि याच्यामुळे काय होतं रिहॅबिलिटेशन म्हणजे काय, आता त्या प्रदेशामध्ये जर पाणी गेलं तर लोकांना राहता येणार नाही, मग त्या लोकांना राहण्यासाठी दुसरीकडे कुठेतरी जागा द्यावी लागेल. मग ती दुसरीकडे जागा देण्यासाठी त्या लोकांचं परत रिहॅबिलिटेशन करणं, त्यांना दुसरीकडे राहायला देणं, या सगळ्या गोष्टी निर्माण होतात.
सो मायग्रेशन होतं, त्याच्यामुळे बरेचसे लोक मायग्रेशन म्हणजे स्थलांतर करतात. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की द ऑब्स्ट्रक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिवर वॉटर मे हॅव ॲडवर्स इफेक्ट ऑन लिव्हिंग वर्ल्ड इन द रिवर. सो रिव्हरमध्ये जे पण लिव्हिंग वर्ल्ड आहे तर त्याच्यावर खूप मोठा परिणाम होतो या हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटचा. ओके. सो नेक्स्ट आहे की हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट इंडियामध्ये कुठे कुठे आहेत, तर तेहरी उत्तराखंडमध्ये आहे, कोयना महाराष्ट्रामध्ये आहे, श्रीशैलम आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि नटपा झाकरी हिमाचल प्रदेशमध्ये आहे. सो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे कोयना डॅम आहे त्याचं इमेज तुम्हाला पाहायला मिळते. ओके. सो नेक्स्ट आहे, आता आपण पाहतोय विंड एनर्जी, इलेक्ट्रिसिटी जनरेशन युझिंग विंड एनर्जी. सो फर्स्ट आहे या ठिकाणी द कायनेटिक एनर्जी इन विंड हॅज बीन यूज्ड सिन्स लॉंग फॉर लिफ्टिंग ऑफ वॉटर, फॉर ड्रॉईंग फोर मिल एक्सेट्रा. म्हणजेच काय तर हवेमध्ये जी पण कायनेटिक एनर्जी आहे तर ती खूप आधीच्या काळापासून पाणी वगैरे लिफ्ट करणं किंवा फ्लोअर मिल चालवणं यासाठी वगैरे केली जाते, त्याचा वापर केला जायचा. सो द विंड एनर्जी कॅन ऑल्सो बी यूज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. आणि मग हीच विंड एनर्जी इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी देखील वापरली जाऊ शकते. In the machine which converts the kinetic energy into electrical energy is called as wind turbine. आणि जी मशीन कायनेटिक एनर्जी जी आहे हवेमध्ये त्याचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करते त्याला आपण विंड एनर्जी म्हणतो. ओके. मशीन काय करते, एक मशीन आहे ती काय करते, विंड एनर्जी जी आहे म्हणजेच हवेमध्ये जी कायनेटिक एनर्जी आहे त्याचं कन्वर्जन ती इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करते आणि त्या मशीनला आपण विंड टर्बाईन असं म्हणतो. ॲज द विंड स्ट्राइक्स द ब्लेड्स ऑफ द टर्बाईन द ब्लेड्स रोटेट. तुम्ही पवनचक्की पाहिलं आहे ना. सो त्याच्यामध्ये काय होतं, जशी हवा येईल म्हणजे सपोज की इथून हवा येते तर हवेमुळे काय होतं, हे ब्लेड रोटेट होतात म्हणजे टर्बाईन आहे हे. ओके. एक प्रकारचं टर्बाईन आहे ज्याला की आपण विंड टर्बाईन म्हणतो. सो जेव्हा हवा येणार तेव्हा हे ब्लेड काय होणार, रोटेट होणार. हा ब्लेड खाली, हा ब्लेडवर असे रोटेट होणार, ते तुम्ही पाहिले असतीलच. ओके. सो ते ब्लेड काय होणार, रोटेट होणार आणि ब्लेड रोटेट झाल्यानंतर टर्बाईन म्हणजे ते टर्बाईनच आहेत तर टर्बाईन रोटेट होणार. टर्बाईन रोटेट झाल्यानंतर या ठिकाणी एक एक्सेल बसवलेलं आहे. हे पूर्ण कशाने कनेक्ट आहे, हे टर्बाईन इथे शाफ्ट म्हणजे काही कनेक्टिंग रॉड आहे. सो त्याच्याने गिअरबॉक्स कनेक्टेड आहे. गिअरबॉक्स काय काम करतं हे पण आपण बघणार आहोत. परत शाफ्ट आहे आणि त्याला जनरेटर जोडलेला आहे. त्याच्यानंतर हे एक सपोर्टर आहे कारण ते अशा पद्धतीने इथे ते असतात आणि हे असं फिरत असतं. सो हे जे आहे हे सपोर्टर आहे. ओके. पवनचक्की तुम्ही पाहिली असेल. सो या ठिकाणी जे गिअरबॉक्स आहे त्याच्याने त्या टर्बाईनला एक्सेलनी जोडलेलं असतं. गिअरबॉक्स एक्सेल म्हणजेच काय शाफ्टनी जोडलेलं असतं. सो द फंक्शन ऑफ द गिअरबॉक्स इज टू इन्क्रीज द रोटेशन्स पर युनिट टाईम. मग हे गिअरबॉक्स काय करतं, याने रोटेशन्स केले तर मग ते पर युनिट टाईमला इन्क्रीज करण्याचं काम गिअरबॉक्स करतं. ओके. टर्बाईनने रोटेशन केले ना की मग ते पर युनिट टाईम इन्क्रीज करण्याचं काम कोण करतं, गिअरबॉक्स करतं. सो टच द रोटेटिंग ब्लेड्स ड्राईव्ह दी टर्बाईन अँड द टर्बाईन इन टर्न ड्राईव्स द जनरेटर. मग हे काय करतात, ब्लेड्स जे आहेत ते टर्बाईनला फिरवतात, टर्बाईन जनरेटरला फिरवतं आणि जनरेट इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. सो वेरियस स्टेजेस इन द विंड एनर्जी जनरेशन सिस्टम कॅन बी शोन इन द फॉलोविंग टेबल. आणि स्केमॅटिक पण दाखवलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल काय होतं, विंड विथ रिक्वायर्ड वेलोसिटी म्हणजेच काय, थोडक्यात कायनेटिक एनर्जी ऑफ दी विंड म्हणजेच विंड प्रॉपर वेलोसिटीची असते कारण थोडीशी कायनेटिक एनर्जी जर असेल विंडमध्ये तर ते जे ब्लेड्स आहेत तर ते फिरणार पण नाहीत. त्याच्यामुळे त्या ब्लेडला फिरण्या इतपत वेलोसिटी असणारी विंडची आवश्यकता असते. विंड टर्बाईन विथ लार्ज फिन्स. विंड टर्बाईन जे असतं त्याचं हे जे फिन आहेत, फिन म्हणजे काय, हे जे आहेत पाते ब्लेड ते खूप मोठे असतात, लार्ज असतात. मग जनरेटर आणि मग इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके. सो आता या ठिकाणी आपण स्केमॅटिक मगाशीच पाहिले. आता ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी आपण बघूया की कायनेटिक एनर्जी इन विंडमध्ये जे कायनेटिक एनर्जी आहे तर ते कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन कशामध्ये कन्वर्ट होतं, कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन आणि शेवटी काय तयार होते, इलेक्ट्रिकल एनर्जी. आफ्टर दॅट विंड टर्बाईन्स विथ कॅपॅसिटी राईट फ्रॉम लेस दॅन 1 किलोवॅट टू अबाउट 7 मेगावॅट किंवा 700 किलोवॅट. ओके. 7,000 किलोवॅट आर कमर्शियली अवेलेबल. म्हणजेच काय, विंड टर्बाईनची कॅपॅसिटी किती असतात, 1 वॅट म्हणजेच 1 किलोवॅट टू अबाउट 7,000 किलोवॅट किंवा ज्याला आपण 7 मेगावॅट म्हणतो तर तेवढे आहेत. डिपेंडिंग ऑन द wind velocity available at the site of installation, wind turbine with specific capacity is selected. म्हणजे काय की डिपेंडिंग अपॉन द विंड वेलोसिटी, विंडच्या वेलोसिटीवरती आधारित म्हणजे विंड किती वेलोसिटीने फ्लो होणार याच्यावरती आधारित ॲट द साईट ऑफ इन्स्टॉलेशन म्हणजे ज्या ठिकाणी ते विंड इन्स्टॉल केलेलं आहे. आता ते मोस्टली समुद्रकिनाऱ्यावर केलं जातं कारण त्या ठिकाणी जी हवा असते त्याला कोणताही अडथळा नसतो. मग हवा जी वाहते तर ती खूप हाय स्पीडने वाहते. ओके. म्हणजे हाय वेलोसिटीने वाहते. सो अशा ठिकाणी ते ठेवलं जातं किंवा ते एस्टॅब्लिश केलं जातं किंवा जे पण आहे ते केलं जातं, इन्स्टॉल केलं जातं. सो द विंड वेलोसिटी ॲट स्पेसिफिक लोकेशन डिपेंड्स ऑन मेनी जिओग्राफिक फॅक्टर्स. मग विंडची स्पेसिफिक वेलोसिटी जिओग्राफिकल फॅक्टर्स म्हणजे जसं की सी शोरवरती म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर जास्त असते, कुठे बाकीच्या ठिकाणी कमी असते. सो अशा पद्धतीने वेलोसिटीवरती पण ते ठरवलं जातं की कुठे ते विंडमिल्स जे आहेत ते इन्स्टॉल करायचे.
सो नेक्स्ट आहे विंड वेलोसिटी इज युजली हाय ऑन सी शोअर, म्हणजे विंडची वेलोसिटी सी शोअरवरती म्हणजेच कुठे की ज्या ठिकाणी समुद्रकिनारा आहे त्याच्या सी शोअरवरती हाय असते, जास्त असते. अँड दॅट एन्व्हायरमेंट इज ॲप्रोप्रिएट फॉर इन्स्टॉलेशन ऑफ विंड टर्बाईन, आणि त्या ठिकाणी आपण विंड टर्बाईन इन्स्टॉल करू शकतो. सो विंड एनर्जी इज अ क्लीन सोर्स ऑफ एनर्जी. विंड एनर्जी क्लीन सोर्स ऑफ एनर्जी आहे, कारण त्या ठिकाणी कोणतंही फ्यूल वगैरे बर्न होत नाही, सो एअर पोल्युशन होत नाही. परंतु याचा एकच डिसएडव्हान्टेज आहे की however the wind velocity necessary for wind energy generation is not available everywhere, की प्रत्येक ठिकाणी विंड एनर्जीची वेलोसिटी तेवढी असेलच असं नाही जेवढी आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपण कुठेही हे विंड टर्बाईन किंवा हे जे विंड एनर्जी आहे तर ते कुठेही इन्स्टॉल करू शकत नाही. त्यासाठी स्पेसिफिक प्लेसेस आहेत की ज्या ठिकाणी हवा त्या वेलोसिटीने वाहते, तिथेच फक्त आपण हे एस्टॅब्लिश करू शकतो. सो इन दॅट सेन्स यूज ऑफ विंड एनर्जी इज लिमिटेड, आणि त्याच्यामुळे विंड एनर्जीचा वापर हे लिमिटेड आपण करू शकतो. सो या ठिकाणी तुम्हाला डायग्राम पाहायला मिळतो आहे की घरासाठी जी एनर्जी लागणार आहे तर त्यासाठी पवनचक्की जर उभी केली तर त्याच्या ब्लेडची लेंथ काय असणार आहे 1.5 मीटर आणि कॅपॅसिटी असणार आहे 2 किलोवॅट. जर थोडी जास्त विंड फार्मसाठी वगैरे आपण इन्स्टॉल करत असू तर त्याच्या ब्लेडची लेंथ असणार आहे 50 मीटर, कॅपॅसिटी असणार आहे 2000 kW म्हणजेच किलोवॅट. आता जर ऑफशोअर विंड टर्बाईन असेल म्हणजे समुद्राच्या मध्ये वगैरे असेल तर त्या ठिकाणी त्याची कॅपॅसिटी जास्त असणार आहे 6000 to 7000 किलोवॅट असणार आहे, आणि ब्लेडची लेंथ आहे 100 मीटर. तो आता आपण पाहतोय सोलार एनर्जी, इलेक्ट्रिसिटी जनरेशन किंवा इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन युजिंग सोलार एनर्जी. युजिंग द एनर्जी इन द सनलाइट, इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी जनरेटेड इन 2 ways. In all the above methods of electricity generation we have studied, the electric generator is driven by using some source of energy, and electricity is generated by making use of principle of electromagnetic induction. म्हणजे काय आपण मगाच्यापासून पाहतोय की सगळे जे पण टर्बाईन वगैरे सगळं जे काही रोटेट होते ते सगळं कशावरती आधारलेलं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवरती. सो however electrical energy can be generated directly from solar radiation without using generator and without using the principle of electromagnetic induction. पण जर आपण सोलार एनर्जी जर घेतली तर सनपासून येणाऱ्या रेडिएशन्स थ्रू आपण डायरेक्टली इलेक्ट्रिकल एनर्जी मिळवू शकतो. त्या ठिकाणी कोणताही प्रिन्सिपल वापरायची गरज नाही आहे, इवन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या प्रिन्सिपलची पण गरज नाही आहे. त्या ठिकाणी ना टर्बाईनची आवश्यकता आहे ना जनरेटरची आवश्यकता आहे. ओके, सो मग हे कुठे कशा पद्धतीने आपण करू शकतो तर धिस हॅपन्स इन सोलार फोटोवोल्टाईक सेल्स. हे आपण सोलार फोटोवोल्टाईक सेल्सच्या मदतीने करू शकतो की सोलार एनर्जी जी आहे म्हणजे सनचे जे रेडिएशन आहेत तर ते आपण डायरेक्टली कन्वर्ट करू शकतो इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. सोलार फोटोवोल्टाईक सेल्स कन्वर्ट द सोलार एनर्जी डायरेक्टली इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे सोलार फोटोवोल्टाईक सेल्स आहेत हे काय करतात, डायरेक्टली कन्वर्ट करतात सोलार एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. हे झालं फर्स्ट प्रकार की ज्यामध्ये आपण सोलार फोटोवोल्टाईक सेल पाहणार आहोत. सेकंड टाईप आहे की इन द सेकंड मेथड द एनर्जी इन सोलार रेडिएशन इज कन्वर्टेड इंटू थर्मल एनर्जी, आणि त्याच्यानंतर देन अ टर्बाईन जनरेटर सिस्टम इज ड्रायव्हन युजिंग दॅट द थर्मल एनर्जी टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. फर्स्ट मेथडमध्ये सोलार फोटोवोल्टाईक सेलमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, टर्बाईन जनरेटर वगैरे या सगळ्यांची काहीच आवश्यकता नसते. पण सेकंड मेथड जी आहे की त्यामध्ये सोलार रेडिएशन कलेक्ट केले जातात, मग ते थर्मल एनर्जी मिळते त्यांना, आणि मग त्यापासून ते टर्बाईन जनरेटर वगैरे ते दुसरी पण मेथड आहे. म्हणजे 2 मेथड्सने आपण सोलार एनर्जीचा वापर करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. सो पहिल्यांदा आपण सोलार फोटोवोल्टाईक सेल पाहणार आहोत की ज्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वगैरे काहीच वापरायची आवश्यकता नाही आहे. सोलार फोटोवोल्टाईक सेल कन्वर्ट्स द सोलार रेडिएशन एनर्जी डायरेक्टली इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, अँड धिस इज कॉल्ड सोलार फोटोवोल्टाईक इफेक्ट. सोलार फोटोवोल्टाईक सेल काय करतात, डायरेक्टली सोलार रेडिएशन्स जे आहेत म्हणजे सोलार रेडिएशन्समध्ये जी सनची एनर्जी आहे तर ते डायरेक्टली कन्वर्ट करतात इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, आणि याला आपण सोलार फोटोवोल्टाईक इफेक्ट असं म्हणतो. द इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटेड थ्रू धिस एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस इज DC इन नेचर. पण एक तोटा आहे की यामध्ये जी एनर्जी जनरेट होते म्हणजे डायरेक्टली जनरेट होणार आहे रेडिएशन, सोलारच्या रेडिएशन, सनच्या रेडिएशनपासून इलेक्ट्रिकल एनर्जी. सो ही जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती डायरेक्ट करंट आहे, म्हणजेच काय DC आहे. ओके, DC AC आपण सगळं 4th लेसनमध्ये पाहिलं आहे सायन्स 1च्या, सो मी परत रिपीट नाही करत ते. तर हे DC आहे. DC आपण कशासाठी वापरतो, जे पण पोर्टेबल इन्स्ट्रुमेंट असतात म्हणजे घरामध्ये ट्यूबलाईट वगैरे एवढंच फक्त DCवरती चालू शकतं. मोठे वॉशिंग मशीन आणि ओव्हन वगैरे हे सगळं DCवरती नाही चालू शकत, त्यासाठी AC करंट लागतो, ऑल्टरनेटिंग करंट लागतो. परंतु या ठिकाणी जी आपल्याला इलेक्ट्रिकल करंट मिळणार आहे तर ते DC असणार आहे. सो त्याच्यामुळे हा एक तोटा आहे की दिस सोलार सेल्स आर मेड अप ऑफ स्पेशल टाईप ऑफ मटेरियल कॉल्ड सेमी कंडक्टर सिलिकॉन, म्हणजे सिलिकॉन. आता हे जे सोलार सेल्स आहेत तर ते कशाने बनलेले असतात, सिलिकॉननी. तुम्ही या ठिकाणी त्यांचं इमेज पाहू शकता की ते असे दिसतात ब्ल्यू कलरचे. तर हे कशाने बनलेले असतात, सेमी कंडक्टर. म्हणजे ते एकतर ते हे पण नाही आहेत, काय म्हणतो आपण त्याला, ते मेटल्स पण नाही आहेत, नॉन मेटल्स पण नाहीत, दे आर स्पेशली मेटलॉइड्स, पण ते सेमी कंडक्टर आहेत. म्हणजेच चांगले पण कंडक्टर नाही आणि वाईट पण कंडक्टर नाही, ते मधले कंडक्टर आहेत. सो त्या जसं की सिलिकॉन आहे एक त्याचं ऑप्शन म्हणजे एक एक्झाम्पल दिलं आहे.
So a silicon solar cell of dimensional 1 centimeter square generates current of about 30 milliampere. मग 1 सेंटीमीटर स्क्वेअरचा जर त्याचा एरिया असेल म्हणजे 1 सेंटीमीटर स्क्वेअरचा एक सेल असेल तर तो 30 मिली एम्पियर एवढं करंट आपल्याला देतो. अँड पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अबाउट 0.5 वोल्ट आणि पोटेन्शियल डिफरन्स किती मिळतं आपल्याला 0.5 वोल्ट. सो थस अ सिलिकॉन सोलार सेल ऑफ डायमेन्शनल 100 सेंटीमीटर स्क्वेअर विल जनरेट अबाउट 3 एम्पियर. कारण या ठिकाणी ऑब्वियसली आता जर आपल्याला 1 सेंटीमीटर स्क्वेअरमधून 30 मिली एम्पियर करंट मिळतो आहे तर 100 सेंटीमीटर स्क्वेअरमधून आपल्याला 3 एम्पियर करंट मिळणार आणि आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स 0.5 मिळणार आहे. पोटेन्शियल डिफरन्स विल नॉट चेंज कारण पोटेन्शियल डिफरन्स जो मिळणार आहे तर तो सेलच्या एरियावरती डिपेंडंट नाही आहे, तो इंडिपेंडंट आहे. म्हणजेच काय, सेलचा एरिया ज्याप्रमाणे बदलत जाईल त्याप्रमाणे पोटेन्शियल डिफरन्स बदलणार नाही. ओके, सो द पोटेन्शियल डिफरन्स अवेलेबल फ्रॉम अ सोलार सेल इज इंडिपेंडंट ऑफ इट्स एरिया. म्हणजे तो बदलत जात नाही, ज्याप्रमाणे एरिया बदलेल त्याप्रमाणे बदलत जात नाही. सो ही सगळ्यात छोटी प्रोसेस आहे की सनलाईटमध्ये जी एनर्जी आहे इज कन्वर्टेड इंटू DC इलेक्ट्रिक पॉवर. सो नेक्स्ट आहे की या ठिकाणी सोलार सेल्स कसे असतात की इफ 2 सोलार सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज म्हणजे काय, असे एका बाजूला एक असे जर लगत ज्याप्रमाणे इथे दाखवलेले आहेत असे जर आपण सोलार सेल्स एकमेकांमध्ये लावत गेलो तर द पोटेन्शियल डिफरन्स ऑब्टेन फ्रॉम धिस कॉम्बिनेशन इज ॲडिशन ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ इंडिव्हिज्युअल सोलार सेल्स. मग आता या ठिकाणी काय होतं हे मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करते, एवढं सगळं रीड करण्यापेक्षा तुम्हाला कळेल असते. हे दोन मेन ह्याच्यामध्ये पार्ट्स आहेत. पहिल्या पार्टमध्ये काय होते की या ठिकाणी सोलार सेल्स जे आहेत तर ते सिरीजमध्ये जॉईन केलेले आहेत. ओके, सिरीज म्हणजे काय, एका स्ट्रेट लाईनमध्ये जॉईन केलेले आहेत. असे जेव्हा स्ट्रेट लाईनमध्ये जॉईन केलेले असतात तेव्हा पोटेन्शियल डिफरन्स एकमेकांमध्ये ॲड होतो. म्हणजे काय, याचा पोटेन्शियल डिफरन्स प्लस याचा पोटेन्शियल डिफरन्स प्लस याचा अजून कोण असेल इकडे त्यांचे पोटेन्शियल डिफरन्स असे ॲड होत जाणार आणि मग एकूण पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मिळणार. पण यांच्यामध्ये करंट अजिबात ॲड होत नाही, करंट तेवढाच राहणार आहे. म्हणजे याचा जेवढा करंट असेल, सपोज याचा करंट किती आहे 3 एम्पियर आहे तर याचा पण 3 एम्पियरच राहणार आहे. इथे तिसरा कोण असेल त्याचा पण 3 एम्पियरच राहणार आहे. म्हणजे एकूण करंट 3 एम्पियरच राहणार, काही पण झालं तरी पण, किती पण आपण पुढे सेल्स अटॅच केले तरी पण यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स मात्र दरवेळी ॲड होत जाणार. आता सपोज ह्याचं 5 वोल्ट आहे पोटेन्शियल डिफरन्स, याचं 5 वोल्ट आहे तर एकूण पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे याचं 10 वोल्ट. ओके, पण करंट मात्र अशा पद्धतीने ॲड होत नाही जेव्हा सिरीजमध्ये असतील तेव्हा. आता सपोज की हे जे सेल्स आहे ते सिरीजमध्ये नाही आहेत, हे पॅरललमध्ये म्हणजे अशा पद्धतीने अटॅच केलेत एकाखाली एक. जेव्हा हे एकाखाली एक अटॅच केलेले असतात तेव्हा याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम राहतो. याचा सपोज 5 वोल्ट आहे, याचा 5 वोल्ट आहे तर एकूण पोटेन्शियल डिफरन्स 5 वोल्टच राहणार. पण याच्यामध्ये करंट ॲड होतो. सपोज याचं करंट 3 एम्पियर आहे, ह्याचं करंट 3 एम्पियर आहे तर एकूण करंट काय होणार 6 एम्पियर. ओके, जर पॅरललमध्ये असतील तर करंट ॲड होतो, जर सिरीजमध्ये असतील तर पोटेन्शियल डिफरन्स ॲड होतो. ओके, सो एवढंच फक्त या ठिकाणी सांगितले, जास्त काय नाही आहे. आता आपण नेक्स्ट पॅरेग्राफ पाहूया. In this way, by connecting many solar cells in series and in parallel, solar panel generating required current and potential difference are made. म्हणजे काय, आता सपोज की आपल्याला एका ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स पण वाढलेलं पाहिजे आणि इलेक्ट्रिक करंट पण वाढलेलं पाहिजे. मग आपण काय करणार तर अशा पद्धतीने अरेंजमेंट करणार, सिरियली करणार जेणेकरून पोटेन्शियल डिफरन्स वाढेल आणि पॅरलल करणार जेणेकरून करंट वाढेल. ओके, सो अशा पद्धतीने अरेंजमेंट करून एका याच्यामध्ये 36 सेल्स असतात. आता हे जर तुम्ही काउंट केले तर हे किती असणार आहे 36 असणार आहेत. कारण हे काय आहे, एक सोलार पॅनल आहे आणि एका सोलार पॅनलमध्ये नेहमी 36 सोलार सेल्स असतात. ओके, सो नेक्स्ट आहे की इफ 36 सोलार सेल्स ईच ऑफ साइज 100 सेंटीमीटर स्क्वेअर आर कनेक्टेड इन सिरीज इन सोलार पॅनल इट विल गिव्ह पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 18 वोल्ट अँड द करंट ऑफ 3 एम्पियर. आता जर आपण असे अरेंज केले तर आपल्याला यामधून किती मिळणार आहे 18 वोल्ट पोटेन्शियल डिफरन्स मिळणार आहे आणि 3 एम्पियर आपल्याला यामधून काय मिळणार आहे करंट मिळणार आहे. आणि मेनी सच पॅनल्स आर कनेक्टेड टुगेदर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी ऑन लार्ज स्केल. आणि अशा पद्धतीने खूप सारे पॅनल्स तयार केले जातात आणि पॅनल्स पण एकत्रित केले जातात. ओके, सो पॅनल्स एकत्रित करून खूप मोठ्या लार्ज अमाऊंटमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. अ गुड सोलार सेल कॅन हॅव ॲन इफिशियन्सी ऑफ अराउंड 15%. म्हणजे एक चांगल्या प्रकारचं सोलार सेल आपल्याला 15% इलेक्ट्रिसिटी देऊ शकतं. जेवढं ते कन्झ्युम करणार रेडिएशन त्याच्या 15% ते आपल्याला एनर्जी देणार. इफ अ सोलार पॅनल रिसिव्स पॉवर ऑफ 100 वॅट फ्रॉम सोलार रेडिएशन इट विल गिव्ह 15 वॅट. म्हणजे सपोज की एखाद्या सोलार पॅनलनी 100 वॅट इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊ शकते. एवढं जर रेडिएशन कलेक्ट केले तर ते आपल्याला 100च्या 100 वॅट देत नाही, ते आपल्याला फक्त 15 वॅट देतं. ओके, म्हणजे त्यांनी जरी 100 वॅटचं कन्झ्युम केलं तरी पण ते देताना फक्त 15 वॅट देतं. सो नेक्स्ट आहे मेनी सोलार पॅनल्स आर कनेक्टेड इन सिरीज अँड इन पॅरलल टू जनरेट रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स. ही लाईन रिपीट झाली आहे. नेक्स्ट आहे की ॲज शोन इन फिगर
सोलार सेल इज द बेसिक युनिट इन सोलार इलेक्ट्रिक प्लांट. सोलार इलेक्ट्रिक प्लांटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? सोलार सेल. आता जर हे सोलार सेल फक्त सिरीजमध्ये अटॅच केले तर यापासून एक मॉड्यूल तयार होतं. आता हे बरेचसे मॉड्यूल एकत्र येऊन एक स्ट्रिंग तयार होतं आणि अनेक स्ट्रिंग एकत्र येऊन त्यापासून एरे तयार होतं. ओके, सो हे अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचं कन्स्ट्रक्शन करू शकतो आणि रिक्वायर अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी जे आहे तर ते आपल्याला मिळू शकते. रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ पोटेन्शियल आपल्याला मिळू शकतं. तर हेच फक्त या ठिकाणी सांगितलेलं आहे, तुम्ही ते रीड करू शकता. बस यामध्ये एवढ्या काही गोष्टी होत्या 2-3. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आपण पाहतो नेक्स्ट पेजवरती की द पॉवर अवेलेबल फ्रॉम द सोलार सेल इज DC. आपण पाहिलं की सोलार सेलमधून, सोलार फोटोवोल्टेक सेलमधून DC पॉवर तयार होते, DC पॉवर आपल्याला मिळते. सो इन ॲप्लिकेशन्स वी नीड DC पॉवर. ओके, सो DC पॉवर जी आहे तर ते आपल्याला फक्त काही ॲप्लिकेशनसाठी आवश्यक असते, जशी की इलेक्ट्रिक लाईट असेल, ओके, किंवा LED वगैरे असेल. लाईट एमिटिंग डायोड्स म्हणजे काय, LEDचे वगैरे बल्ब असतात तर यामध्येच फक्त DC पॉवर वापरली जाते. बट इतर ठिकाणी मात्र AC पॉवर वापरली जाते. सो नेक्स्ट आहे, हावेवर सिन्स द एनर्जी फ्रॉम सोलार सेल इज अवेलेबल ओनली इन द प्रेझेन्स ऑफ लाईट, द एनर्जी हॅज टू बी स्टोअर्ड इन बॅटरीज फॉर लेटर यूज. आता याच्यामध्ये एक डिसॲडव्हान्टेज काय आहे? पहिल्यांदा ॲडव्हान्टेज आपण बघूया. ॲडव्हान्टेज काय आहे की एकतर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कोल वगैरे कन्झ्युम केलं जात नाही, म्हणजे बर्न वगैरे केलं जात नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं एअर पोल्युशन नाही आहे. पण एक डिसॲडव्हान्टेज काय आहे की सण कधी असतो? फक्त दुपारचा, म्हणजे दिवसा असतो, रात्री असतो का नाही. सो त्याच्यामुळे आपल्याला फक्त दिवसाच ही पॉवर जनरेट करता येऊ शकते, रात्री वगैरे ही पॉवर जनरेट करता येऊ शकत नाही. आणि पॉवरची आवश्यकता मोस्टली कधी असते? रात्री असते. सो त्याच्यामुळे ही पॉवर जी आहे तर ती बॅटरीजमध्ये वगैरे स्टोअर करून ठेवावी लागते रात्रीच्या यूजसाठी. ओके, किंवा जेव्हा पण पाहिजे असेल तर तेव्हा. सो मोस्ट ऑफ द इक्विपमेंट इन डोमेस्टिक ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल यूज टू रन अँड AC पॉवर. पण सगळे जे डोमेस्टिक इंडस्ट्रीजमध्ये वापरले जाणारे जे पण इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यासाठी AC पॉवर म्हणजे ऑल्टरनेटिंग करंट आवश्यक असतं. सो मग हे DCचं ACमध्ये जे कन्वर्ट करतं त्याला आपण इन्व्हर्टर म्हणतो. म्हणजे अ डिव्हाइस विच इज यूज टू कन्वर्ट द पॉवर फ्रॉम DC टू AC त्याला आपण म्हणतो इन्व्हर्टर. सो मग काय केलं जातं की सोलार सेल्समधून जे पण पॉवर जनरेट होईल तर ती बॅटरीमध्ये स्टोअर केली जाते, इन्व्हर्टरमध्ये टाकून त्याचं काय केलं जातं? DCचं ACमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. कारण सगळे इक्विपमेंट्स कशावर चालतात? ACवर चालतात. सो त्याचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने आहे की सनपासून रेडिएशन येणार, हे लोक हे सगळे रेडिएशन काय करणार? ॲब्झॉर्ब करणार, त्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार, पण ती कशामध्ये असणार आहे? DCमध्ये. सो इन्व्हर्टरमध्ये ती ACमध्ये कन्वर्ट होणार, ACमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर ती या पॉवर ग्रिड्स टू प्रत्येक घराघरात पोहोचवली जाणार. ओके, सो नेक्स्ट आहे, वी हॅव सीन दॅट मेनी सोलार पॅनल्स कॅन बी कनेक्टेड टुगेदर टू जनरेट वॉट एव्हर एनर्जी वी नीड ॲज शोन इन फिगर 5.28. जसं की आपण या ठिकाणी पाहू शकतो की खूप सारे सोलार पॅनल्स एकत्र येऊन आपल्याला पाहिजे तेवढ्या अमाऊंटमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. सो नेक्स्ट आहे, the DC power generated from the panels is first converted into AC. A transformer transforms the voltage and current levels of the generated power and then it is fed into the electricity distribution network. सो स्केमॅटिक दाखवलेलं आहे आपल्याला. या प्रोसेसमध्ये काय होतं ते एकतर जे सोलार पॅनल आहेत तर ते सोलार एनर्जी घेतात आणि मग ते DCमध्ये प्रोड्यूस करतात, मग त्याचं ACमध्ये कन्व्हर्जन होतं. सो हे सगळं या ठिकाणी लिहिलं आहे, तुम्ही हे सगळं रीड करू शकता. हे जास्त एक्सप्लेन नाही करत आहे कारण याच्यामध्ये काहीच महत्त्वाचे पॉईंट आहेत, बाकी सगळं तुम्ही स्वतःहून रीड करू शकता. सो नेक्स्ट आहे, इन धिस वे इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड विदाऊट एनी फ्युल कंबशन अँड सो विदाऊट एनी एअर पोल्युशन. सो अशा पद्धतीने यामध्ये कोणतंही एअर पोल्युशन होत नाही, हे सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज आहे. आणि हवेवर सिन्स द एनर्जी इज जनरेटेड युझिंग सोलार रेडिएशन, सोलार सेल्स कॅन जनरेट इलेक्ट्रिसिटी ड्युरिंग डे टाईम ओनली. आणि जसं की हे सोलार रेडिएशनचा वापर करून सोलार एनर्जी जनरेट केली जाते, म्हणजेच इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते, तर हे फक्त दिवसाच होऊ शकतं, रात्री नाही होऊ शकत. सो हे एक डिसॲडव्हान्टेज आहे. नेक्स्ट आहे सोलार थर्मल पॉवर प्लांट, ज्यामध्ये आपल्याला टर्बाईन सगळं काय वापरायचं आहे आणि मग इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे. ओके, सो सोलार थर्मल पॉवर प्लांट आपण आता पाहतोय. We have seen that the thermal energy generated from coal and nuclear fuel can be used to generate electricity. आपण काय पाहिलं होतं की थर्मल पॉवर प्लांट असो किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट असो त्यामध्ये थर्मल एनर्जी वापरूनच इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जात होती. थर्मल एनर्जी कॅन ऑल्सो बी जनरेटेड फ्रॉम सोलार रेडिएशन, आणि सोलार रेडिएशनचा वापर करून पण आपण थर्मल एनर्जी मिळवू शकतो. थर्मल एनर्जी म्हणजे काय तर हीट एनर्जी. सोलार रेडिएशन म्हणजे सूर्याच्या किरणाचा वापर करून पण आपण थर्मल एनर्जी मिळवू शकतो. सो त्याचे स्टेजेस काय आहेत तर पहिल्यांदा काय केलं जातं, तुम्हाला आधी मी स्केमॅटिक दाखवते आणि मग त्या आधारे आपण परत एकदा तो चार्ट समजून घेऊया. तर आता या ठिकाणी काय केलं जातं, सूर्यापासून जे पण रेडिएशन आहेत तर ते पहिल्यांदा या ठिकाणी ॲब्झॉर्ब केले जातात. हे काय आहे, पहिल्यांदा रिफ्लेक्ट केले जातात. हे काय आहे, हे जे असं यू शेपमध्ये आहे काय रिफ्रॅक्टर आहेत, म्हणजे हे काय करतात, असे घेतात सनलाईट आणि रिफ्रॅक्ट करतात, म्हणजे
रिफ्रॅक्ट करतं. तुम्ही 6 चॅप्टरमध्ये पाहिलं आहे ना सायन्स 1च्या की कसं रिफ्रॅक्ट होतं, म्हणजे असं जस्ट एक इथे येतात आणि इथून वरती पाठवले जातात. ओके, एवढंच होतं रिफ्लेक्टर. सो रिफ्लेक्टर थ्रू हे रिफ्लेक्ट होतं आणि रिफ्लेक्ट झाल्यानंतर काय होतं की या ठिकाणी हे जे पाईप आहेत, हे पाईप नाही आहेत, हे काय आहेत, ॲब्झॉर्बर आहेत. सो ॲब्झॉर्बरमधून काय होत असतं, पाणी जात असतं असं. ओके, पाणी जात असतं, इथून पाणी असं पाठवलं जातं आणि ते पाणीतून जात असतं. सो पाणी जात असताना हे जे रिफ्लेक्टर आहे तर ते सनलाईट रिफ्लेक्ट करतात आणि हे पाईप ॲब्झॉर्बर आहेत. ॲब्झॉर्बर म्हणजे काय, पाईप अशा आहेत की ज्या सनलाईटला ॲब्झॉर्ब करतात. सो या पाईप काय करतात, सनलाईट किंवा सन रेडिएशनला ॲब्झॉर्ब करतात. आता सन रेडिएशनला ॲब्झॉर्ब करणं म्हणजे अर्थातच सन रेडिएशन खूप गरम असणार आहेत, त्याचं टेम्परेचर खूप हाय लेवलचं असणार आहे. सो ते जेव्हा ॲब्झॉर्ब करणार तेव्हा हे पाणी जे आहे इथून जात असणार आहे त्या पाईपमधून, त्याचं कन्व्हर्जन स्टीममध्ये होतं. कारण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी तयार होते, हीट एनर्जी त्या सूर्याच्या उष्णतेमुळे, आणि म्हणून हे पाणी कशामध्ये कन्वर्ट होतं, स्टीममध्ये कन्वर्ट होतं. आणि हे स्टीम परत या टर्बाईनला फिरवणार, टर्बाईन म्हणजे टर्बाईन फिरणार, जनरेटर फिरणार आणि मग इथे इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होणार. ओके, आता ही जी स्टीम आहे ती परत कंडेन्सरमध्ये जाते, परत ती कूल होते, परत त्याचं पाणी होतं, परत ते पाणी इकडे जातं, परत त्याची स्टीम होते आणि परत टर्बाईनला वगैरे येते मिळते. ओके, तर अशा पद्धतीने हे पूर्ण आहे पॉवर प्लांट. आता आपण याचं फ्लोचार्ट बघूया. फ्लोचार्टमध्ये पहिल्यांदा आहे कॉन्सन्ट्रेटर्स फॉर कलेक्टिंग सनलाईट, म्हणजेच की एका ठराविक ठिकाणी सनलाईट कलेक्ट केलं जातं आणि परत रिफ्लेक्ट केलं जातं. ॲब्झॉर्बर फॉर ॲब्झॉर्बिंग द कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट, मग ते काय असतात, पाईप मी तुम्हाला सांगितलं त्या काय असतात, ॲब्झॉर्बर. सो त्या काय करतात की सनलाईट ॲब्झॉर्ब करतात, त्याच्यापासून स्टीम तयार होते, स्टीम टर्बाईन फिरतं, मग इलेक्ट्रिकल जनरेटर फिरतं आणि मग इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. सो ही एवढीच प्रोसेस आहे. सो ॲज शोन इन द फिगर 5.30 मेनी रिफ्लॅक्टर्स रिफ्लेक्ट, म्हणजे अशा प्रकारचे अनेक रिफ्लेक्टर बसवलेले असतात की जे सोलार रेडिएशन रिफ्लेक्ट करतात, ॲब्झॉर्बर ते ॲब्झॉर्ब करतात आणि अशा पद्धतीने या ठिकाणी स्टीम वगैरे तयार होऊन टर्बाईन रोटेट होऊन इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. सो हा चार्ट महत्त्वाचा आहे, म्हणजे हा डायग्राम महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आहे की किती प्रमाणामध्ये इंडियामध्ये आणि पूर्ण वर्ल्डमध्ये कोणत्या सोर्सपासून एनर्जी जनरेट केली जाते. तर सोर्स कोल आहे आणि या ठिकाणी वर्ल्डमध्ये अप्रॉक्सिमेटली 41% एनर्जी केली जाते कोलपासून तयार आणि इंडियामध्ये 60% आहे. नॅचरल गॅसपासून 22%, इंडियामध्ये 8%, हायड्रो इलेक्ट्रिक 16% इन होल वर्ल्ड आणि इंडियामध्ये फक्त 14%. न्यूक्लिअर एनर्जी 11% वर्ल्डमध्ये आहे तर इंडियामध्ये फक्त 2% आहे. पेट्रोलियमपासून एनर्जी जनरेट केली जाते वर्ल्डमध्ये 4% तर इंडियामध्ये 0.3%, म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये. रिन्युएबल सोर्सेस म्हणजेच काय, जे विंड आहे, सोलार आहे, तर यामधून पूर्ण वर्ल्डमध्ये फक्त 6% आहे तर इंडियामध्ये 15.7% आहे. तर पूर्ण वर्ल्डमध्ये एवढं कमी का आहे, एकतर काही जे कंट्रीज आहेत, म्हणजे सगळ्या कंट्रीजचं मिळून सांगतात ना या ठिकाणी वर्ल्ड म्हणजे, सो काही ज्या कंट्रीज आहेत तर त्या एकतर विषुववृत्तावर नाही आहेत, मकर वृत्तावर नाही आहेत किंवा त्या कोणत्याही वृत्तावरती नाहीत, कर्कवृत्तावर वगैरे नाही आहेत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी सूर्याची किरणे अशी लंबरूप पडत नाहीत तर तिरपी पडतात आणि म्हणून तिथे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सोलार रेडिएशन नाही मिळत. सो त्याच्यामुळे तिथे सोलार एनर्जी वगैरे तयार नाही केली जाऊ शकत. आणि बऱ्याचशा ठिकाणी पाण्याची कमतरता आहे तर त्या ठिकाणी पाणी नसल्यामुळे हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन पण केली जात नाही. तर अशा पद्धतीने काही प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यावरती ओव्हरकम करून प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असते. सो इन दिस वे आपण या चॅप्टरमध्ये इलेक्ट्रिसिटी कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या मेथड्सनी जनरेट होते हे पाहिलेलं आहे आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. बाय बाय. लवकरच मी 6 चॅप्टर्स आपण व्हिडिओ अपलोड करेन, वन शॉट व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.